येस विजय सर, आपण ऑनलाईन आहोत, आपण स्टार्ट करू शकतो. सर्व मान्यवर अधिकारी, प्राचार्य, नामांकित उद्योगपती आणि IIMC चेअरमन, आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे CNC ॲज अ मॉडर्न टेक्नॉलॉजी फॉर ITI या ऑनलाईन वेबिनारसाठी मी आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते व प्रस्तावना करण्यासाठी श्री विजय भांगे सरांना आमंत्रित करते. नमस्कार. कोणी लावू शकतो त्याच्यावर लिंक वरती. कंटिन्यू करू सर पुढं. करा, बोला बोला. हो बोला सर, बोला. स्लाइड देतो. ते सर बोला, स्लाइड बोला. देतो ना. ऑनलाईन वेबिनार मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कॅडमॅच सोल्युशन आपल्या सर्व एम्पॉवरिंग टेक साठी एक वेबिनार ऑर्गनाइज केलेला आहे. हा सेमिनार आपल्याला फेसबुकवर लाईव्ह पाहता येते. सर्वांना, सर्व विद्यार्थी आपले ऑनलाईन जॉईन आहेत त्याच्यावरती. हा वेबिनार पंढरपूर ITI, गव्हर्नमेंट ITI कुर्डवाडी आणि गव्हर्नमेंट ITI सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आणि व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय पुणे विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली आहे असे आमचे माननीय सहसंचालक श्री अनिल गावित साहेब यांचं मी या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी मी माननीय गावित साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना 2 गोष्टींचं मार्गदर्शन करावे. थँक्स. शॉर्ट ड्युरेशन मध्ये आपल्या ITIच्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचं करोना काळामध्ये, पॅन्डेमिक काळामध्ये माध्यमातून ही वेब सिरीज वेबिनारच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना किंवा लाभार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की ही जी टेक्नॉलॉजी ते आता आपल्याला सांगणार आहेत, या टेक्नॉलॉजीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जास्तीत जास्त उपयोग करून आपले स्किल्स आणि आपले नॉलेज आपण रेडी जॉब ॲज वेल एज आपल्याला छोटा मोठा दोघं तिघं मिळून किंवा स्वतः आपण आपलं छोटं MSME युनिट पण चालू करू शकतो. कारण आजकाल कन्व्हेन्शनल लेथ पूर्ण फेज आउट झालेला आहे आणि सर्वीकडे अगदी छोटी इंडस्ट्री जरी असली, मोठी इंडस्ट्री विद्यार्थी एंटरप्रेनर आहे. आता इथं सर्व आज पॅन्डेमिक ओव्हर झाल्या हँड्स फॅसिलिटी आहे. आपल्याकडे विविध स्कीम आहे. मला सर्व प्राचार्यांना, प्रायव्हेटचे असू द्या किंवा आपल्या गव्हर्नमेंटचे प्राचार्य असू द्या, माझं म्हणणं एवढं आहे की या सर्व मुलांचं इमिजिएटली हँड होल्डिंग करून त्यांना आपले PMKVY असू द्या किंवा आपले MSSDAच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम इमिजिएटली ह्या बॅच चालू करू शकतो. जे सर्टिफिकेट आहे ते आपण त्या स्ट्राईव्हच्या माध्यमातून पण देऊ शकतो. बऱ्याचशा स्कीम अवेलेबल आहे.
तर विद्यार्थ्यांनी या स्कीम मध्ये पार्टिसिपेट करावं आणि त्यांनी सर्टिफिकेशन घ्यावं. हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंटच्या थ्रू. आणि ज्या ठिकाणी आपल्याला असेल त्या ठिकाणी मी कॅडमॅक्स आणि बाकीच्या पण एसआरच्या माध्यमातून पण आमच्या मुलांना हेल्प करावी, जेणेकरून हे मुलं ट्रेनिंग प्राप्त झाल्यावर इंडस्ट्री रेडी झाल्यावर त्यांना आपल्याला ऍब्झॉर्ब करता येईल. ऍज ए गव्हर्नमेंट एंटिटी आमचा प्रयत्न हा आहे की हा त्याचे पूर्णपणे आम्ही त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल याच्या दृष्टीने गव्हर्नमेंटचे सातत्याने प्रयत्न चालू आहे. हा त्यातला एक छोटासा प्रयत्न आहे. याच्यामध्ये आपण सीएनसी पासून स्टार्ट करतो आहे. मला आनंद आहे की आपण 3 म्हणजे सोलापूर जिल्हा जो आपला आकांक्षी जिल्हा असून या पद्धतीचे आपल्याकडे चांगला सेटअप आहे. याच्या पुढे पण आपण जाऊन स्मार्ट सिटी असेल, आयओटी असेल, इंडस्ट्री 4.0 असेल, ह्या पण कोर्सेस पण अवेलेबल आहे. या कोर्सेसचा पण मुलांनी फायदा करून घ्यावा. तर बेसिकली मी आव्हान की योजना उद्योग विकास पण छोटस युनिट चालू करायचं असेल तर गव्हर्नमेंट आपल्या पाठीशी उभा आहे. फक्त आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्याला सर्वांनी मिळून करायचं आहे. ऍज अ मी IMC आमचे जे काही चेअरमन सर पण आहेत, चेअरमन सर सरांचं मला वाटतं व्हॉइस डिस्टर्बन्सेस आहेत. ठीक आहे महेश सर, पुढे कंटिन्यू करायचं का? येस चालेल. आत्ताच आपल्या सर्वांना आपले माननीय सहसंचालक श्री गावित साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण सर्वजण काम करत आहोत. या कोरोना पॅन्डेमिक मध्ये आपण सर्वजण जात आहोत, हे काय आपल्या सर्वांना नवीन नाही. परंतु ह्या लॉकडाऊन मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण काय करू शकत नाही, याच्यापेक्षा आपण काय करू शकतो याच्यावर फोकस देऊया. आणि त्या फोकसला अनुसरूनच आपण हा ऑनलाईन वेबिनार घेत आहोत. म्हणजे आपण घरी बसून आहोत, ITI मध्ये जाऊ शकत नाही, पण काय करू शकत नाही याच्यापेक्षा आपला फोकस कशावर आहे, आपण काय करू शकतो. आणि त्या फोकसला अनुसरूनच आपण हा ऑनलाईन आजचा वेबिनार आयोजित केला आहे. आणि हा पुढे वेबिनार आपण कंटिन्यू करूया. ह्या वेबिनार मध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री महेश चाळके सर. ह्या वेबिनारसाठी आपले IMC चे आदरणीय उद्योगपती, नामांकित उद्योगपती श्री रेड्डी साहेब उपस्थित आहेत, तसेच चिट्टे साहेब उपस्थित आहेत आणि आदरणीय सुभाष बापू देशमुख. महेश सर आहेत का रेड्डी सर ऑनलाईन? रेड्डी सर ऑनलाईन नाहीयेत. रेड्डी सरना थोडा वेळ लागणार आहे. 12 नंतर ती आपल्याला उपलब्ध होती. ठीक आहे. मी आपण सर्वजण ज्या गोष्टीची वाट आतुरतेने पाहत आहोत. एक चिट्टे साहेब आहेत सर, चिट्टे साहेब आहेत, त्यांना जरा घेता का? बॅक स्टेजला आहेत, त्यांना फ्रंटला घ्या. सर चिट्टे साहेब दिसत नाहीयेत मला बॅक एंडला. हॅलो प्रदीप सर. चालू ठेवू सर आपण. मग चिट्टे साहेबांना मी घेतो थोड्या वेळाने. हो ठीक चालेल. आहे आपण कंटिन्यू करू पुढे. ओके. हा वेबिनार आयोजित केला आपल्या सर्वांसाठी कॅडमॅक्स सोल्युशन्स. या कंपनीचं वैशिष्ट्य सांगता येईल की आतापर्यंत 2,500 पेक्षा जास्त मुलांपर्यंत ही पोहोचलेली आहे. ही TOT प्रोग्राम करते, टीचरसाठी टीच फॉर ट्रेनर्स, आणि 30 पेक्षा जास्त इंडस्ट्रीशी यांचा संबंध आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 40 पेक्षा जास्त यांचे प्रोडक्ट आहेत. ह्या कंपनीचा फोकस कशावर आहे बघा. पहिला फोकस जो आपला आहे तो ट्रेनिंगवर, दुसरा फोकस प्रोडक्शन,
तिसरा कन्सल्टन्सी आणि चौथा ट्रेडिंग. ट्रेनिंगमध्ये जे आपण सर्वजण आज जमलो आहोत, CNC VMCचं ट्रेनिंग, CAE PLC आणि कॅडकॅम ह्या गोष्टीमध्ये यांचं विशेष प्रभुत्व आहे आणि सरांची खूप आवड आहे. त्यानंतर प्रोडक्शनमध्ये बघा ते जॉमेट्रिक टूल्सचं प्रोडक्शन करतात, 3D आयसोमेट्रिक मॉडेल्स, इंडस्ट्रियल जॉब्स अँड स्पेअर्स. आपण सर्वजण जे सेट स्क्वेअर वापरतो ते सेट स्क्वेअरचं अनब्रेकेबल सेट स्क्वेअरचं हे प्रोडक्शन करतात. त्याच्यानंतर सर त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगतीलच. त्याच्यानंतर बघा आपल्या सर्वांना वर्नियर कॅलिपर वगैरे माहित आहे, तर वर्नियर कॅलिपर आपण ITI मध्ये वापरतोय खूप नाजूकपणे. तर त्यांनी काय केले, वर्नियर कॅलिपर आपल्याला खूप सोपी व्हावी म्हणून त्यांनी प्लास्टिकची वर्नियर कॅलिपर तयार केली, अगदी तंतोतंत त्याच वर्नियर कॅलिपरला समक्ष. त्यानंतर बघा सर्व ह्याच्यामध्ये ते कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतात, ट्रेनिंग सेंटरसाठी, बिझनेस डेव्हलपमेंट, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, स्टार्टअप मेंटरिंग, लॅब डेव्हलपमेंट आणि AMC सपोर्ट. आणि हे जे त्यांचं जे साहित्य तयार करतात त्या साहित्याचं ट्रेडिंग पण ते करतायत. महेश चाळके सरांची एक शॉर्ट मध्ये माहिती बघूया आपण. हे चीफ टेक्निकल ऑफिसर आहेत कॅडमॅक्स सोल्युशनचे. यांचं प्रोफेशनल बॅकग्राऊंड बघा. आम्हाला अभिमान आहे त्यांचा की आमच्या ITI चे विद्यार्थी आहेत आणि आज संबंध महाराष्ट्राला ते संबोधित करतायत आणि CNC कॅडकॅम मध्ये त्यांचा आज हातखंडा तर आहेच. पण परत एकदा मी सांगतोय की तुमच्यासारखेच आमच्या ITI चे ते विद्यार्थी आहेत आणि ह्या विद्यार्थी दशेतनंच त्यांनी स्वतःची एवढी प्रगती साधलेली आहे आणि आणखीन साधत आहेत. आणि आणखीन एक याचं वैशिष्ट्य म्हणजे काय बघा, तर त्यांना अभिमान आहे की ते ITI चे विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ITI चे विद्यार्थ्यांची प्रगती करण्यामध्ये जास्त आनंद आहे. त्या गोष्टीचा पण आम्हाला अभिमान आहे. बघा ह्यांनी एक ITI ग्रॅज्युएट झालेत ऍज अ बॅच टॉपर गव्हर्नमेंट ITI, प्रोफेशनल CNC ट्रेनर आहेत मागील 10 वर्षापासून. ह्यांचा इंडस्ट्री जर्नी बघूया आपण. हे डाईज आणि मोल्ड, इंडस्ट्रियल जॉब, जिग पिक्चर मध्ये एक्सपर्टाइज आहेत. टूल रूम मध्ये लेथ, ड्रिलिंग, मिलिंग, ग्राइंडिंग, जिग, बोरिंग मशीन, ट्रेनिंग अँड मेंटरिंग, CNC ऑपरेटिंग, सेटर प्रोग्रामिंग, CNC टर्निंग, CNC मिलिंग, CNC सॉफ्टवेअर सर्व प्रकारचे, CAD कॅम, मास्टर कॅम, डेल कॅम, 2D, 2.5D, 3D, 5 डायमेन्शन. आणि महत्वाचं करिअर गायडन्स पण करतात सगळ्यांना. त्याचे 50 पेक्षा जास्त सेशन त्यांचे झाले आहेत आणि 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी लाभार्थी आहेत आजपर्यंत. TOT सेशन झाले त्यांचे, टीच फॉर ट्रेनर, 30 पेक्षा जास्त. आणि सर्वात महत्वाचे बघा, हे जे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले मागाशी, सेट स्क्वेअर, प्रो सर्कल किंवा वर्नियर कॅलिबर, असे अत्याधुनिक आणि कुठेही न मिळणारे प्रोडक्ट त्यांनी स्वतः डिझाईन केलेत. असे 20 पेक्षा जास्त प्रोडक्ट डिझाईन केलेत. ह्यांचं जर आपण इंट्रोडक्शन घेतलं तर आजचं लेक्चर आपल्याला पुरणार नाही, त्यामुळे ह्यांचं इंट्रोडक्शन मी इथं स्टॉप करतो. आणि ज्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहतात अशा महेश चाळके सरांना आमंत्रित करतो की त्यांनी हँडओव्हर घ्यावं. नमस्कार. महेश, हा नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम भांगे सर, थँक्यू सो मच. तुम्ही अगदी कमी शब्दात माझी माहिती दिली. सगळ्यात महत्त्वाचा पंढरपूरचे ITI चे सर हरिदास साहेब, आरोचे हेड गावित साहेब, या सगळ्यांचा मी ऋणी आहे सर की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिलाय. आणि आज या प्लॅटफॉर्म मधनं एका ITIच्या विद्यार्थ्याची एक जर्नी म्हणू किंवा त्याचं गायडन्स म्हणू आपण इतर ITIच्या विद्यार्थ्यांना देतोय. मला सांगायला आनंद होतो की साधारण 1200हून अधिक मुलांनी रजिस्टर्ड केले आणि आताही ऑनलाईन आम्ही बघतो साधारण 350-400 मुलं एक साधारण ऑनलाईन आहेत. सो डेफिनेटली आपण जे काही कार्य करतोय ते कुठेतरी चांगल्या दिशेने चाललंय असं मला हरकत नाहीये. या ठिकाणी मी वेबिनार चालू करण्याच्या पूर्वी विद्यार्थी मित्र, ह्या वेबिनारला विद्यार्थी मित्र पण आहेत, शिक्षक वर्ग पण आहे, प्रिन्सिपल वर्ग पण आहे, सगळे आहेत. तर मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय आणि मी त्यांना विनंती करतोय की वेबिनार चालू होण्यापूर्वी सगळ्यांनी वही आणि एक पेन घ्यायचंय बरोबर. ह्या वेबिनार मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? ह्या वेबिनार मध्ये तुम्हाला सगळे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. उदाहरण आपण म्हणू की व्हॉट, वेअर म्हणजे काय, कुठे, कधी, केव्हा आणि कसे, ही सगळी पडलेली प्रश्नचिन्ह मलाही होती मागच्या 20 वर्षामध्ये. तर आपण ह्या वेबिनारच्या माध्यमातून त्या प्रश्न आणि त्यांची उत्तरं हे देण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. म्हणून मला सगळ्यांना विनंती आहे की कृपया तुम्ही वेबिनार चालू होण्यापूर्वी एक पेन आणि एक वही घेऊन बसा. त्याच्यानंतर ज्या ज्या PPTचे तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचे आहेत तुम्ही ते स्क्रीनशॉट मारू शकता. त्याच्यानंतर पुन्हा मला असं सांगायचं की ज्या कोणा विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, शिक्षकांना काही ह्या रिलेटेड प्रश्न, क्वेरीज असतील तर त्यांनी कृपया माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा आमच्या ईमेल ID वरती ते पाठवायचं आहे. आणि त्याला आम्ही 1 to 1 उत्तरं देणार आहोत. दुसरं,
ह्या फेसबुकच्या माध्यमातून मला साईडला बघा तुमचं ते येस ऑर नो आहे. तर या ठिकाणी मी 4 गोष्टी नमूद केल्या आहेत. तर सर्वप्रथम जर तुम्हाला एखादी गोष्ट पटते तर यू सेड ट्रूथ, म्हणजे टी तुम्ही टाइप करायचं आहे. त्याच्यानंतर एखादी गोष्ट जर तुम्हाला पटत नाहीये तर तुम्ही एफ म्हणजे फॉल्स टाइप करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय टी एफ यस फॉर यस आर एन फॉर नो अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये तुमचं प्रतिसाद द्यायचंय. बाकी आम्ही बॅकएंडला तुम्हाला मदत 100% करणारच आहोत. जेणेकरून आपल्याला वेबिनारमध्ये इतर काही गोष्टींमुळे डिस्टर्ब होणार नाहीये. तो तेवढी एक माझी आणि या ठिकाणी मी या ठिकाणी पीपीटी ओपन करतोय. कबीर सर मला पीपीटीचा ऍक्सेस द्या ना. पीपीटीचा ऍक्सेस द्या मला. येस, थँक्यू सो मच. या ठिकाणी सगळ्यांना पीपीटी दिसते? येस ऑर नो प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका प्लीज. येस, दिसतंय सर, सुरू करूया. दिसतंय ना? ओके. थँक्यू सो मच. बरं, आपण आज ज्या वेबिनारला या ठिकाणी उपस्थित आहोत त्या वेबिनारचा प्रमुख उद्देश काय आहे? की आपण आयटीआयचे विद्यार्थी आहोत आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांमध्ये जेवढे ट्रेड्स आहेत, टर्नर, फिटर, मशीन पुढे वेबिनारमध्ये येणार आहेत. ह्या सगळ्या ट्रेडची रिलेव्हंट ही सीएनसी कॅडकॅम आपल्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकते त्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम सीएनसी टेक्नॉलॉजी. तर या सीएनसी मध्ये काय बेसिकली आपल्या आयटीआयज मध्ये जसं गावी साहेब आता म्हणाले की आपल्याकडे हा इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे आणि या इन्फ्रास्ट्रक्चरचा सरकारच्या माध्यमातून त्यांच्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात हे सगळं खेडोपाड्यामध्ये पोहोचवायचं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्या स्क्रीन समोर आता 2 मशीन आहेत. वन इज सीएनसी लेथ आणि दुसरं एक सीएनसी मिलिंग. तर अशा या 2 प्रकारच्या सीएनसी मशीन आपल्याला सगळ्या आयटीआयज मध्ये पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो. तर सीएनसीचा फुल फॉर्म काय? व्हॉट इज द सीएनसी? सीएनसी इज अ कम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल. म्हणजे जी मशीन कम्प्युटरच्या न्यूमेरिकल कंट्रोलच्या साहाय्याने ऑपरेट केली जाते. अशा सगळ्या जेवढ्या पण मशीन्स आहेत ना त्या सीएनसी मध्ये इन्क्लूड होतात. नेक्स्ट, कॅडमॅक सोल्युशन. आम्ही त्याच पद्धतीने आता ह्या वेबिनार सीएनसी टेक्नॉलॉजी नक्की काय ह्या वेबिनारच्या माध्यमातून सांगणार आहोत. आम्ही जो पहिला वेबिनार केला तो पिंपरी चिंचवड गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये केला. छान प्रतिसाद तिथेही आम्हाला मिळाला आणि म्हणून ही सिरीज 2 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. ही स्पेशली इंजिनिअरिंग ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. मला सांगायला आनंद होतो की आमची मागची सिरीज 1 जी आहे ती साधारण 25,000 विद्यार्थ्यांनी ती पाहिलेली आहे आणि आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत आणि त्या प्रतिक्रियेचाच एक म्हणतात ना एक प्रोत्साहन म्हणून आम्ही आता ह्या सिरीज सातत्याने चालू ठेवणार आहोत. तो कृपया सिरीज ह्या टेक्नॉलॉजी मधल्या एक जेवढ्या पण काही डिटेल्स आहेत आम्ही सिरीज 1, सिरीज 2, 3 च्या माध्यमातून सातत्याने आपल्या समोर ठेवणार आहोत. तो कृपया आमचं युट्यूब चॅनलला तुम्ही किंवा फेसबुक चॅनलला तुम्ही लिंक व्हा, सबस्क्राईब व्हा, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत एका सिस्टमॅटिक वेजने मिळत जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी सिरीज 1 नाही पाहिलं त्यांनाही मी विनंती करतो की आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सिरीज 1 पाहिलं तर अगेन यू गेट द नॉलेज की सिरीज 1 आणि सिरीज 2 मध्ये काय फरक आहे. प्रत्येक सिरीज मध्ये बरचसा चेंजेस आम्ही करणार आहोत ऍज पर रिक्वायरमेंट, ऍज पर ऍप्लिकेशन. सो विद्यार्थी मित्रांनो, माय प्रोफेशन जर्नी ही 20 वर्षाची जर्नी आहे. अगदी काही मिनिटात तुमच्या समोर मांडणं शक्य नाही, पण तरी पण ग्राफिकच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. मी जेव्हा आयटीआय केल्यानंतर मी काही इंडस्ट्रीमध्ये काम केलं. तर इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर मी 30+ ट्रेनिंग म्हणजे आतापर्यंत विविध प्रकारच्या 30 ट्रेनिंग घेतोय. आता ट्रेनिंग चालू आहेत आणि भविष्यामध्ये पण एंड ऑफ द डेथ म्हणजे म्हणतो ना मरेपर्यंत हे ट्रेनिंग मी चालू ठेवणार आहे. बिकॉज जेवढं तुम्ही लर्न करता जेवढं तुमचं लर्न असतं त्याच्या पटीत तुमचं अर्न सुद्धा असतं, तुमचं नॉलेजही वाढतं. सो ऑलवेज बी लर्न शुड बी कंटिन्यू. त्याच्यानंतर मला एंटरप्रेन्योर व्हायचं होतं, एक स्वतःचा व्यवसाय करायचा होता. त्यामुळे मी बऱ्याचशा बिझनेस ट्रेनिंग घेतल्या. त्या बिझनेस ट्रेनिंग सातत्याने चालू आहेत. त्याच्यानंतर सॉफ्ट स्किल ट्रेनिंग चालू आहेत आणि हे सगळं करून मग माझा डिसिजन झाला की मला एक व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून मग मार्गक्रमण चालू झालं. थोडं डिसिजन हार्ड होतं मित्रांनो, पण डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीचा माझा अनुभव आहे आणि ह्या अनुभवातून एकच सांगू शकतो की ज्याला इच्छा आहे, ज्याला नीड आहे, ज्याला गरज आहे, असा प्रत्येक गरीब विद्यार्थी
हा व्यावसायिक होऊ शकतो. आणि तेच आमचं ध्येय आहे की तुम्ही नोकरी देणारे हात न होता, नोकरी करणारे हात न होता तुम्ही नोकरी देणारे हात होणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मी एक व्यावसायिक झालो आणि त्या व्यवसायातनं मग अनेक व्यवसाय आणि असं करत करत आज कॅडमॅक्स एक जी संस्था आहे, ही संस्था बेसिकली ITI विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती काम करते, काम करत राहणार आहे. बस तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची ही जर्नी सातत्याने चालू राहणार आहे मित्रांनो. तो टाइप्स ऑफ CNC जसं आपण वरती बघितलं 2 प्रकारच्या CNC. किती प्रकारच्या CNC मित्रांनो? सो दिस इज नंबर ऑफ 30 टाइप्स ऑफ CNC मशीन्स आहेत. उदाहरणार्थ CNC लेथ आहे, CNC VMC आहे, CNC HMC आहे, VTL आहे, व्हर्टिकल आहे, CNC राउटर आहे, वॉटर जेट आहे. यू डोंट बिलीव्ह दॅट पाण्याने लोखंड कट होतो. अशा काही मशीन्स आहेत. CNC लेझर आहेत. लेझरचा अर्थ मित्रांनो असं आहे की जे आपलं LPG गॅस असतो ना घरी, त्या गॅसच्या माध्यमातून फॅब्रिकेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम होतं. तुमचं कटिंग होतं. एंग्रेविंग मशीन आहे, बेंडिंग आहे. दिस इज अ नंबर खूप प्रकारच्या मशीन आहेत मित्रांनो. माझ्या 20 वर्षात मी जवळजवळ 30 पेक्षा अधिक ह्या मशीन पाहिलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला या मशीन बघायच्या असतील तर तुम्हाला जे काही टाइप्स ऑफ CNC मध्ये दिसत आहेत त्याच्या पुढे तुम्ही युट्यूब मध्ये टाका CNC लेथ व्हिडिओ, CNC VMC व्हिडिओ. सो अगेन यू गेट द ऑल व्हिडिओज ऑन गुगल, ऑन युट्यूब चॅनल आणि तुम्ही ते पाहावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्हाला ते अंदाज येऊन जाईल की किती हा वास्ट आहे सगळा हा फील्ड. नेक्स्ट, ह्या फील्ड किती वास्ट आहे, याचा स्कोप काय आहे हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी केलाय की फॉर एक्झाम्पल चायना, तुम्ही बघून घ्या चायना CNC क्षेत्रामध्ये जसं आपण एखाद्या प्रोडक्टचं प्रोडक्शन काढतो ना, यू डोंट बिलीव्ह दॅट की ते डाईजचं प्रोडक्शन काढतात. म्हणजे आपल्याला एक डाय बनवायला साधारण 2 ते 3 महिने लागते ना, ते डाईजचं प्रोडक्शन काढतात. सो दॅट इज द रिझन की ते 95% त्यांच्या देशामध्ये CNC टेक्नॉलॉजी आहे. आमचे साहेब सांगत होते सर, ते चायनाला जाऊन आले, की अक्षरशः त्यांच्या घरांमध्ये CNC आहे. प्रत्येक घरात CNC मशीन आहे आणि प्रत्येक माणूस हा त्या मशीनवरती काम करतो. ओके, म्हणजे ती मुलगा असो, बाई असो किंवा तो पुरुष असो, पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि त्याच्याचमुळे किंबहुना हा सगळा जो विषय आहे की साधारण आज 50हून अधिक देशांमध्ये चायनाचे प्रोडक्ट आहेत. अतिशय चीप मध्ये आहेत, कमी रेट्स मध्ये आहेत आणि खूप फास्ट ग्रोईंग आहे, फटाफट मिळतात. काय याच्या मागचं कारण काय मित्रांनो? ओनली द रिझन इज दॅट की त्यांच्याकडे ही टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करून घेतात. त्याला दृष्टिकोनातून आपण जर बघितलं, आम्ही थोडं एक स्टडी केलं आणि त्या स्टडीच्या माध्यमातून आम्हाला असं कळलं की इंडियामध्ये ही टेक्नॉलॉजी आतापर्यंत टेक्नॉलॉजी येऊन मित्रांनो एक साधारण 50 ते 60 वर्ष झालेली आहेत. पण ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आतापर्यंत 20 ते 25% आहे. म्हणजे अजूनही आपल्याला ह्याच्यामध्ये खूप ग्रोथ करायची आहे. एक आशियाचा आम्ही मार्केट एक स्टडी केला, त्याच्यातनं आम्हाला असं लक्षात आलं की 30,000 करोड रुपयाचं उलाढाल ह्या क्षेत्रामध्ये होते आणि येणाऱ्या 2027 पर्यंत 47,000 करोड पर्यंत जाणार आहे. पण इंडिया इज द 3rd लार्जेस्ट CNC मार्केटिंग इन एशिया असं जरी म्हटलं झालं तरी माझं एक प्रामाणिक वैयक्तिक मत असं आहे की जसं आपण म्हणतो की आपला पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर लागला, तर माझा 3रा नंबर लागला. पण तुझे पर्सेंटेज किती आहेत? पहिल्याचे पर्सेंटेज 95% आहेत आणि तिसऱ्याचे पर्सेंटेज 25%. जरी आपण 3ऱ्या नंबरला असतो मित्रांनो, तरी आपले पर्सेंटेज 25 आहेत. ते ग्रो होणं फार गरजेचं आहे. आज जर चायना 50 देशांना आपण आपलं त्यांचं मटेरियल देते, तर उद्या इंडियाकडे काय आहे? इंडियाकडे मटेरियल आहे, सगळ्या ॲबिलिटी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युथ आहे, युथ. ओके, जर ह्या युथने प्रामाणिकपणे काम केलं तर आज आपणही 50 देशांमध्ये आपलं मटेरियल पोहोचू शकतो आणि इंडिया इज द नंबर. म्हणजे पुन्हा ऍज अ आर्थिक दृष्टिकोनातनं इंडिया सक्षम होऊ शकते. म्हणजे माझं म्हणणं या ठिकाणी एवढंच आहे की जर इंडियाला सक्षम करायचं आहे तर आपल्याला सक्षम होणं गरजेचं आहे आणि हा ग्राफ असा वर नेत 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 आपल्या पुढे जायचंय मित्रांनो. तो हा असा ग्राफ आहे. नेक्स्ट, स्कोप ऑफ CNC इन महाराष्ट्र. आता आपण महाराष्ट्राकडे वळूया की महाराष्ट्राची सध्याची स्थिती काय आहे. सो ऑनली 30% CNC स्किल एम्प्लॉय इन महाराष्ट्र. इंडस्ट्रीचं म्हणणं असं आहे की आज आमच्याकडे जरी 70% CNC वरती वर्कर असतील, अजूनही 30%ची रिक्वायरमेंट आम्हाला आहे आणि अजूनही 70 पैकी आम्ही जे 30% विद्यार्थी आहेत हे अनस्किल आहेत. म्हणजे ते जसं त्या चॅनल मधनं जायला पाहिजे ते चॅनल मधनं गेलेले नाहीयेत. त्याच्यामुळे त्यांना अजूनही स्किल देण्याची फार गरज आहे. म्हणजे जर ओव्हरऑल स्कोप बघायला गेलं महाराष्ट्राचं किंवा इंडियाचं, तर 70% स्कोप
म्हणजे कितीतरी लाखोच्या पटींमध्ये या सीएनसी क्षेत्रामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत. पुढे ते वेबिनारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. ओके, सीएनसी प्रोफेशनल गोइंग अबाउट ऑफ जॉब अँड प्लेसमेंट. आपण इंडियाच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो. पण सांगायला दुःख होतंय की महाराष्ट्राची कॅन्डिडेट आहे, महाराष्ट्रामधनं जर आउट ऑफ इंडिया गेलेले विद्यार्थी किंवा सीएनसी वर्कर्स आहेत त्या फील्डमधले, तर 10% आहेत आणि अदर स्टेटमधले जे आहेत ते साधारण 90%. याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की आपल्याला किती ग्रो अजून करायचं आहे. सो आउट ऑफ टोटल सेक्टर इन इंडिया ओनली 10% कंपराइज ऑफ एनटीटी फॉर महाराष्ट्र. थोडक्यात 10% म्हणजे जर आपण व्यावसायिक बघितलं तर 10% व्यावसायिक हे महाराष्ट्रीयन आहेत आणि 90% हे इतर आहेत. त्याच्यानंतर जर आपण ओव्हरऑल सिनेरिओ बघितला तर ह्या सीएनसी फील्डमध्ये कोण आलेत तर 60% लोक हे नॉन प्रोफेशनल लोक आहेत. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या क्षेत्रातनं आलेले आहेत मित्रांनो. आणि 40% आपले टेक्निकल फील्डमधनं आले. बेसिकली 100% जे आहे ते तिथून यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मित्रांनो, या ठिकाणी थोडं एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मी तुमच्या इथं डिस्कस करतो. अगदी 1 मिनिटात मी परत येणार आहे. इथं लाईटचा एक प्रॉब्लेम झालेला आहे, तर मी अगदी 2 मिनिटामध्ये मोबाईलच्या महेश सर, माध्यमातून महेश सर. तुमच्यापर्यंत पोहोचतोय. हा, चित्ते सर ऑनलाईन मला आहेत. आपण चित्ते सरांचं गायडन्स लेक्चर. ठीक आहे. मला चित्ते सर ऐकू येतं सर आता. येस एक शॉर्ट मध्ये फक्त तुमचं आम्हाला एक 5 मिनिटात गाईड करा. फक्त तुम्ही ऑनलाईनच आहात. हॅलो हॅलो चित्ते हॅलो. बोला. येस चित्ते सर हॅलो येतोय सर आवाज तुमचा. हॅलो. हा साहेब, आवाज येतोय. बोला साहेब, तुमचं मार्गदर्शन द्या. हॅलो. हॅलो. हा चित्ते साहेब, साहेब, ऐकू येऊ मला ऐकू येत नाही काही. येते सर. येतंय ऐकू येतंय सर, ऐकू येतंय. लागला. हा हा हा, हा बोला सर. या. विद्यार्थ्यांना आणि आपले रिजन मधील सर्व प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपलं मार्गदर्शन आपण द्यावं सर, ही विनंती. नाही, मग कशा संदर्भात बोलायचं सर आपलं आता? हॅलो. हॅलो विद्यार्थ्यांना हॅलो. विद्यार्थ्यांच्या याच्या प्रशिक्षणाबद्दल सर. हॅलो. हा बोला सर. राम रेड्डी साहेब बोलणार आहेत ना साहेब? आहेत, दुपारी आहेत, 12 नंतर बोलणार आहेत. बर, तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त विद्यार्थ्याशी बोलायचं असेल तर आपलं. शुभेच्छा द्या सर, काय अडचण नाही. नाही, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. हा हा आणि मग हॅलो. हा बोला. हॅलो. बोला सर, बोला. आवाज येतोय सर बोला. तुमचा आवाज येतोय. तुम्हाला विद्यार्थी ऐकतायत हॅलो. सर. हा. हॅलो. ठीक आहे सर. त्यांचा आवाज येत नाहीये. मला साहेबांनी वाटतं काही सांगितलं. टेक्निकल टेक्निकल प्रॉब्लेम येऊ लागला सर. टेक्निकल प्रॉब्लेम येऊ लागला. आवाज येईना मला. हा ठीक आहे आता येऊ लागला का? हा बोला सर, बोला. येतोय का आता आवाज? येतोय का चित्ते साहेब? हा, आवाज येऊ लागला आता. विद्यार्थ्यांना बोला. सांगायचं सर, सीएनसी मध्ये आमच्याकडे तरी सीएनसी आता लेझर कटिंग पण सध्या आम्ही सीएनसी वापरतोय. सीएनसी प्लाझ्मा बद्दल. हॅलो. हा बोला. येतोय सर आवाज? येतोय, बोला. सर बोला. तुम्ही कंटिन्यू बोला. आवाज येतोय सर. मला काय समोर सीएनसी बद्दल तुम्ही- बोलायचं आपल्या विद्यार्थ्यांना. सीएनसीचं आता खूप महत्व आहे. एस्पेशली आता हे ऑक्सिजनचे वगैरे जे प्रॉब्लेम चालू झालेत ना, मॅक्झिमम लोक प्लाझ्मा आणि सीएनसी प्लाझ्मा मध्ये जाऊ लागलेत. मॅक्झिमम सगळं ऑटोमाइज करून मॅक्झिमम इंडस्ट्री आता सीएनसी ला खूप मोठं महत्व येणार आहे यापुढे अजून. पण सगळ्या विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे की सीएनसी कडे जास्त घेऊन सीएससीचं ट्रेनिंग व्यवस्थित घ्या. आणि काही प्रॅक्टिकली काय पाहिजे असेल तर आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटी आहेत. येऊन सीएनसीचं सगळं माहिती घेऊ शकतील सर ते. ओके.
धन्यवाद साहेब. ओके सर. आपले ह्याचे प्रभू रॉकशेपचे आणि कुर्डवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्डवाडीचे IMC चे चेअरमन सिद्धाराम चिट्टे साहेब आता आपल्याला त्यांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. सर पुढे चालू करा सर. चालके सर. कवी सर मला ऍसेस द्या, पीडीएफचा तुमच्याकडनं घ्या ऍसेस. एक मिनिट. द सिक्रेट टू सक्सेस पासून चालू करूया आपण. विद्यार्थ्यांनी थोडं टेक्निकल प्रॉब्लेम झाला, सॉरी त्याच्याबद्दल. पुन्हा एकदा आपण आपल्या सेशनकडे वळतोय. सो द सिक्रेट ऑफ सक्सेस, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आता किती तुम्हाला ही आयडिया आली असेल की या क्षेत्रामध्ये किती स्कोप आहे. आता सरांनी पण सांगितलं की इट्स अ ह्यूज स्कोप इन CNC. तर ते स्कोप कशा पद्धतीने आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ह्याच्यासाठी आपण पुढे जातोय. द सिक्रेट ऑफ सक्सेस म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे त्याचा वेज काय असणार आहे. ओके, सो वेज इज दॅट सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं एक गोल निश्चित पाहिजे. त्याच्यानंतर त्या गोलवरती तुम्हाला गायडन्स मिळाला पाहिजे. गायडन्स नंतर तुम्हाला राईट टाइम तो गायडन्स मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर त्या गायडन्स मिळाला त्याच्यावरती तुम्ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही विविध क्षेत्रामध्ये काम करून त्याच गायडन्सच्या माध्यमातून एक एक स्टेप असं पुढे गेलात की तुम्हाला सक्सेस मिळेल. आता हाच एक्झाम्पल मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल जेव्हा मी CNC ट्रेनिंग घेतलं तेव्हा मला माझ्या एका सरांनी सांगितलं की तू CNC ट्रेनिंग घे, दॅट इज अ गायडन्स. द नेक्स्ट लेवल मी त्याच्यावरती ट्रेनिंग घेतली. त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल, हॅलो आवाज येतोय ना? येस. त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल की ती ट्रेनिंग घेतलं. त्या ट्रेनिंग घेतल्यानंतर मी विविध इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि अशी एक स्टेप पुढे जात, पण प्रत्येक स्टेपला मला कोण ना कोण गायडन्स होता आणि त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही एक लक्षात ठेवा, इथून पुढे गायडन्स, गुरु हे अतिशय महत्वाचे जर तुम्हाला यशस्वीपणे कमी वेळेमध्ये सक्सेस करायचं असेल तर. तो नेक्स्ट, इन्व्हेन्शन इन CNC. काय इन्व्हेन्शन असू शकतो त्याचा एक एक्झाम्पल आम्ही द्यायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला या समोर दिसते की एक विविंग मशीन आहे आणि ह्या विविंग मशीन मधनं हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की एका साईडला एक लॅपटॉप आहे. त्या लॅपटॉपमध्ये फर्स्ट डिझाईन केली जाते, दॅट इज कॉल्ड CAD. त्याच्यानंतर त्या डिझायनिंग वरती एक प्रोग्रामिंगची एक लेअर दिली झाली की कशा पद्धतीने कटिंग केलं जातं, दॅट इज कॉल्ड CAM. आणि त्याच्यानंतर ती बाजूला जर तुम्हाला CNC मशीन दिसते त्या मशीनवरती ऍक्च्युअल कपड्यावरती ते एम्ब्रॉयडरी केले तुम्ही बघा. आम्ही हा उदाहरण ह्याच्यासाठी घेतलंय की ज्या मुली ह्या सेशनमध्ये वेबिनारमध्ये पाहतायत त्यांना आम्हाला या ठिकाणी आवाहन करायचंय की CNC क्षेत्रामध्ये आजच्या तारखेला मुली खांद्याला खांदा लावून येत आहेत. इंडस्ट्री सुद्धा मुलींना ऑलवेज वेलकम करते. त्याच्यामुळे मुलींनी याच्यामध्ये काय करायला पाहिजे, जसं CNC एम्ब्रॉयडरी आहे, त्याच्यानंतर तुमची CNC लेझर मार्किंग आहे, CNC जसं सरांनी सांगितलं की लेझर कटिंग मशीन आहे. तर ह्या सगळ्या मशीनच्या माध्यमातून इव्हन मेकॅनिकल मशीन असं मुली चालवतात. हे का चालवतात? बिकॉज इट इज व्हेरी इझी. कसं ते पुढे येणार आहे. तर मुलींना खूप स्कोप आहे हे आम्हाला या ठिकाणी नमूद करायचंय. नाही, पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला लिंक करा. तुम्हाला सिरीज 1 चं सगळं डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आता आपण पाहिलं की CNC क्षेत्र किती मोठे आहे. 50हून अधिक प्रकारच्या CNC प्रकारच्या मशीन्स आहेत, तेवढे मॅन्युफॅक्चर आहेत. पण तुम्ही म्हणाल की सर या मशीन वापरतात कुठं? सो ह्या मशीन विविध इंडस्ट्रीजमध्ये वापरल्या जातात. काही त्यातल्या निवडक इंडस्ट्री ज्या आहेत मोठ्या त्या मी तुमच्या समोर मांडतोय. फर्स्ट, एरोप्लेन जे तुम्हाला दिसतोय दॅट इज कॉल्ड एरोनॉटिक इंडस्ट्रीज. फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये आमच्या इकडे HL आहे जे विमानं बनवतात. ओके, आता सध्या सुखोई विमान आपण इम्पोर्ट केला रशियावरनं, तर ती फॅक्टरी आपली नाशिकमध्ये आहे, बँगलोरमध्ये आहे. तर तिथे विमानं बनली जातात. त्याच्यानंतर ह्या विमानाचे सगळे पार्ट अॅक्युरसीमध्ये लागतात, फिनिशिंगमध्ये लागतात. हे सगळे पार्ट 80 ते 90% या CNC मशीनवरती बनवले जातात. तशाच पद्धतीच्या इथे इंडस्ट्री आहेत. ऑइल अँड गॅस आहे. ऑइल अँड गॅस बघा, हे 24/7 चालणारे हे सगळे युनिट्स आहेत. दॅट इज कॉल्ड ऑटोमोशन युनिट म्हणू आपण. ह्या युनिटला एवढं वेअर अँड टेअर होतं आणि ते सगळे जे पार्ट्स आहेत वेअर अँड टेअरचे पार्ट ते सगळे ह्या मशीन्सवरती बनवले जातात. त्याचप्रमाणे प्लास्टिक इंडस्ट्री फार मोठी आहे, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज आहे. प्लास्टिक बघा सर, तुमच्याकडे जेवढं पण आजूबाजूला तुमच्या सराउंडिंग जे काही दिसतंय दिस ऑल इन प्लास्टिक. सगळ्याच्या डाईज बनतात. ओके, ही खूप मोठी इंडस्ट्री आजच्या तारखेला आहे आणि ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये 90% वर्क हे CNC वरती डाय कटिंग होत आहे. इट्स व्हेरी फुल्ली ऑटोमॅटिक. तसं तुमचं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहे. अगदी तुम्ही सायकल पासून ट्रॅक्टर पासून ते फार मर्सिडीज पर्यंत घ्या. दी नंबर ऑफ
कंपोनंट इज वन कार. एका कारमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी 3 ते 4,000 कंपोनंट असतात आणि हे सगळे कंपोनंट ह्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सीएनसीच्या माध्यमातून बनवले जातात. उदाहरणार्थ तुमचं टाटा मोटर्स घ्या, तुमचं फियाट घ्या, तुमचं महिंद्रा अँड महिंद्रा घ्या. आज महिंद्रा अँड महिंद्राचं युनिट तर आउट ऑफ इंडिया आहे. करोड रुपयाचं युनिट त्यांनी आउट ऑफ इंडियाला टाकलं. तर ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आनंद महिंद्रा साहेब जे फाउंडर आहेत महिंद्राचे, त्यांनी महाराष्ट्रातलं टेक्नॉलॉजी ती अक्षरशः युरोपमध्ये नेऊन ठेवलेली आहे. सो म्हणजे मला या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करावं वाटतंय आणि असंच त्यांनी प्रगती करावं अशी माझी इच्छा आहे. सो नेक्स्ट ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीज. ऍग्रिकल्चर म्हणजे काय? आता बघा, आज कोरोनाचा पॅन्डेमिक आहे विषय. आपल्याला पैसे थोडी आपण खातो, आपल्याला खायला अन्नधान्य लागते. बेसिकली ऍग्रिकल्चर इंडस्ट्री पण फार मोठी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आज शेतकरी आहात, आपण हा वेबिनार खेडोपाड्यातली मुलं पाहतायत. मला त्याच्या माध्यमातून एक आवाहन तुम्हाला करायचं की तुमच्या वडिलोपार्जित जी शेती आहे त्या शेतीला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये कन्वर्ट करता येण्यासाठी जे काही ऑटोमेशन तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही या सीएनसी ट्रेनिंगच्या माध्यमातून जर तुम्ही भविष्यात घेतला तर तुम्ही तुमच्याच वडिलांना, पुढच्या पिढीला अजून टेक्नॉलॉजी बेस करून जास्तीत जास्त पीक काढून जास्तीत जास्त उत्पन्न करू शकता. तसं तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आता जो आहे डिफेन्स इंडस्ट्री पण त्याच्यावरती डिपेंड आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी आता पॅन्डेमिक सिच्युएशन कोरोना झालं की फार्मा इंडस्ट्री म्हणजे आपण म्हणतो मेडिकल इंडस्ट्री, ही खूप मोठी इंडस्ट्रीज आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये पण जेवढे पण टॅबलेट्स बनतात, त्याचे पॅकिंग्स होतात, दिज ऑल इन ऑटोमेशन आणि याचं सगळे ऑल क्रेडिट गोज टू सीएनसी टेक्नॉलॉजी. तर मित्रांनो, मला अशा भरपूर इंडस्ट्रीज आहेत, पण मला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही ज्या ठिकाणी बघाल की प्रत्येक वस्तू ही सीएनसीच्या डायरेक्टली और इनडायरेक्टली एफर्ट्सच्या माध्यमातून, इनोव्हेशनच्या माध्यमातून झालेली आहे, हे तुम्ही विसरू नका. नेक्स्ट हॅलो या, जसं बांगे सरांनी सांगितलं की ह्याच सीएनसीच्या बेसवरती कॅडमॅक्स सोल्युशननी खूप सारे कंपोनंट बनवले आणि हे सगळे कंपोनंट आम्ही फक्त स्टुडंट लेवलला त्यांचं ट्रेनिंग इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी कशा पद्धतीने युनिकनेस करून बनवता येतील त्या दृष्टिकोनातून आमचा सगळा प्रयत्न असतो. आणि भारतात पहिल्यांदा आपण व्हर्नियर कॅलिपर हे प्लास्टिकमध्ये बनवलंय आणि त्याचा मला स्वतःला खूप अभिमान आहे की अशी गोष्ट की जी भारतात आपण पहिल्यांदा बनवू शकतो. असं खूप सारे युनिक आयडियाज आहेत ना ज्या लाखोंमध्ये आहेत, ते तुम्हाला भविष्यामध्ये ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुचू शकतात. सो थँक्स टू दिस टेक्नॉलॉजी की आम्ही जेवढे पण काही कंपोनंट बनवलेले आहेत आणि जे काही पुढे बनवणार आहेत हे सगळं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शक्य झालेलं आहे. सो आता सीएनसीचे प्रकार बघितले, सीएनसी कुठं वापरतात ते बघितलंय. आता तुमचा मित्रांनो प्रश्न आहे की सर ह्याच्यासाठी एलिजिबिलिटी काय लागते? सो बेसिकली एलिजिबिलिटी जर तुम्ही आम्हाला विचारलं तर आमच्या 20 वर्षाच्या अनुभवात की ह्याच्यामध्ये एलिजिबिलिटी लागते फक्त तुमची नीड आणि तुमचं पॅशन. ओके, तर दॅट इज एलिजिबिलिटी. पण तरी पण आपण पुढे बघू की ग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल की आम्ही एक 10वीचा मुलगा आणि राईट हँड साईडला बघा आम्ही अक्षरशः एक 50 वर्षाचे सर आहेत. सो अगदी 18 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत सर्वांना ह्या मशीनचं ट्रेनिंग आम्ही देऊन ते सक्सेसफुली रन केले. आणि सेंटरला जो तुम्ही पार्ट पाहताय मित्रांनो, तो रिसेंटली आम्ही नाशिक गव्हर्नमेंट ITI मुलींचं जे स्पेशली ITI नाशिकमध्ये, त्या मुलींच्या ITI मध्ये ही सगळी टेक्नॉलॉजी आहे. त्याचा वापर करून आम्ही काही सिलेक्टेड मुलींना हे ट्रेनिंग दिलं आणि सांगायला अभिमान वाटतंय की अगदी एक 10 दिवसाच्या डेमो ट्रेनिंग मध्ये त्या बऱ्याचशा मुलींना त्याच्यामधलं खूप सारे नॉलेज येऊन गेलेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट सेम एलिजिबिलिटी काय, तर घाबरून जाऊ नका या ठिकाणी. ITIचा प्रत्येक विद्यार्थ्याला मला या ठिकाणी आवाहन करायचंय की आपली एलिजिबिलिटी तर पहिल्यापासून जिथून आपण ITIला ऍडमिशन घेतला तिथेच आपली एलिजिबिलिटी आली. आपल्याकडे एवढा ITIचा मोठा प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ह्या सीएनसी शिकण्याचा पहिला अधिकार जर कोणाला असेल तर मी म्हणेन तो सगळं आपल्या ITIच्या विद्यार्थ्यांना आहे, मेकॅनिकल ट्रेडच्या विद्यार्थ्यांना आहे. त्याच्यामुळे मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की कृपया प्रत्येकाने ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करा. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसे पुढे मार्ग, इन्कम सोर्सेस जनरेट होणार आहेत हे आपण पुढे पाहणारच आहोत. सो व्हॉट इज द एलिजिबिलिटी, नीड, तुमचं पॅशन आणि बस तुम्हाला कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी बघा आम्ही काही पॉईंट दिले. 10th ऑनवर्ड आम्ही शिकवलेलं आहे. एनी एज्युकेशन बॅकग्राऊंड गरज नाहीये, एनी एज नो, ज्याची नीड आहे तो वयाच्या 40व्या वर्षी येऊन पण शिकतो, काही प्रॉब्लेम नाही. लँग्वेज बॅरियर आहे का? अजिबात नाहीये सर. तुम्हाला पुढे कळेल मी का म्हणतो हे ते. अजिबात फक्त ABCD आणि 1 2 3 4 एवढं जरी आलं
तरी सीएनसी मशीन शिकता येते. त्याच्यानंतर अकॅडमी लिमिटेशन नो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुली शिकू शकतात का? हो, मुलांबरोबर मुली या क्षेत्रामध्ये अक्षरशः पुढे जाऊ शकतात. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. नेक्स्ट, सीएनसी ॲज अ मॉडर्न टेक्नॉलॉजी. कसं आहे, आपण एक छोटासा डेमो घेतो या ठिकाणी. काय लागतं हो मित्रांनो सीएनसी शिकायला? या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही कंपोनंट्स ऑफ सीएनसी म्हणजे सीएनसी कशावरती चालते हे दाखवले. जॉब होल्डिंग एक इमॅजिन करा, सगळे आयटीआयचे विद्यार्थी आहेत. थोडं इमॅजिन थॉटला तुम्ही जावा की तुम्ही जॉब होल्ड करताय मशीनवरती. त्यानंतर तुमच्याकडे कटिंग टूल्स आहेत, कंट्रोल पॅनल आहे, ऑपरेटिंग मोड्स आहेत, ग्राफ आहे, जी कोड एम कोड काही कोडिंग लँग्वेज असते, स्पीड फीडचा रेशो असतो आणि सिम्युलेशन. एवढ्या पार्टमधून तुम्हाला सीएनसी मशीन चालवायची झाले. थोडक्यात एक उदाहरण द्यायचं झालं ना मित्रांनो, तर फॉर एक्झाम्पल आपण 4 व्हीलर चालवतोय किंवा आपण बाईक चालवतोय. एक जर बाईक चालवती, सगळ्या प्रकारच्या बाईक आपल्याला चालवतात. कोणतीही जर एक 4 व्हीलर चालवली तर 4 व्हीलर मध्ये काय असतो? एक्सिलेटर, क्लच, ब्रेक आणि स्टेअरिंग. बस या 4च गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि अनुभव हवा जसा आपल्याला येतो त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये तरबेज होतो. सीएनसीचं पण मित्रांनो असंच काहीतरी आहे की या काही मोजक्यात 8-10 स्टेप आहेत, तेवढ्या स्टेप मधनं आपल्याला पुढे जायचंय. इट इज व्हेरी इझी टू लर्न टू एनीवन. नेक्स्ट बघा, मी म्हटलं की जी कोड एम कोड आहेत. पुस्तकामध्ये तुम्ही पाहाल तर तुम्हाला जवळजवळ 150 ते 200 जी कोड एम कोड दिसतील. पण मी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगायचे तर काही मोजकेच 15 ते 20 जी कोड आहेत जे मी माझ्या 18 वर्षाच्या आयुष्यात सातत्याने वापरत आलेलो आहे आणि बस त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. तर तुम्ही घाबरून जाऊ नका. एवढे जी कोड एम कोड जरी तुम्हाला आले आणि ते डेफिनेटली ते बायहार्ट पण होतात आणि ते ऍज पर ऍप्लिकेशन पण आपल्याला कळून जातात. तो हे जी कोड एम कोड आहेत. नेक्स्ट एम कोड दिसतील तुम्हाला. नेक्स्ट हे काही एम कोड आहेत, मोजून 12 ते 15 एम कोड आहेत. हे एम कोडच्या माध्यमात नेक्स्ट पुन्हा एकदा थोडं एक्सप्लेन करायचं व्हॉट इज द जी कोड आणि एम कोड. थोडक्यात काय, आपण एखाद्याला कमांड देतो. फॉर एक्झाम्पल तू अमुक ठिकाणी जा, तू पाणी भर, तू ते बटन ऑन कर, ते तू बटन ऑफ कर. तसं ते त्या मशीनला सांगणारी एक लँग्वेज आहे, दॅट इज कॉल्ड जी कोड एम कोड. आणि मग ती कंट्रोल कशावरनं होते, तर हे 2 स्विचेस असतात, दॅट इज कॉल्ड स्पीड आणि फेड. म्हणजे गती आणि रोटेशन. जसं मी बाजूला एक चित्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जसं आपण की उसाचा रस काढतो मित्रांनो, याच्यामध्ये 2 गोष्टी बघा. जो व्हील असतो तो रोटेट होतो स्वतःभोवती, दॅट इज कॉल्ड आरपीएम. आणि ऊस आपण त्याच्या आतमध्ये टाकलं की दॅट इज कॉल्ड फीड. ते एकमेकांमध्ये जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा तिथं एक प्रकारे म्हणतो ना आपण फीडिंग चालू होतं आणि मग तुम्हाला तो ज्यूस मिळतो. म्हणजे याच्यामध्ये स्पीड आणि फीड हा एक महत्वाचा विषय आणि अगदी सोपा आणि सहज विषय आहे. जसं तुमचं ब्रेक, क्लच आणि एक्सिलेटर, एवढंच मी सांगेन याच्यामध्ये. नेक्स्ट या कंट्रोल पॅनल. जसं मी म्हटलं की घाबरायची काही गरज नाही. कंट्रोल पॅनल मध्ये काय बघा मित्रांनो, बस एक कीबोर्ड आहे. जसं तुमचं कम्प्युटरवरती कीपॅड असतं, लाईक दॅट एक स्क्रीन आहे, बाजूला एबीसीडी आहे आणि 1 2 3 4 च्या काही कीज आहेत. तो ह्या माध्यमातून तुम्हाला पुढे जायचंय. नेक्स्ट ऑपरेटिंग मोड. अगेन ऑपरेटिंग मोड मध्ये काही बटन आहेत. माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये ना मित्रांनो राईट हँड साईडला काही 8 बटन आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवतो. ZRM झिरो रिटर्न, देन हँडल, जॉग मोड, ऑटो, MDI, DNC आणि एडिट मोड. ते एवढे काही सिलेक्टेड मोड आहेत ना, ह्या मोड मधनच काम करावं लागतं, त्याच्या पलीकडे काहीच नसतं. रोज आम्हाला येऊन त्याच्यावरतीच काम करायचं आहे. इट इज व्हेरी इझी. प्रॅक्टिस मे बी परफेक्ट हा जो कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टने याच्यामध्ये कोणी शिकू शकतो. नेक्स्ट बघा, एक एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न केलाय ह्या ग्राफिकच्या माध्यमातून. एक जॉब तुमच्या समोर आहे. टर्निंग मशीनचे जेवढे पण ट्रेड आहेत त्यांना हे सगळं कळत असेल. अशा पद्धतीने जॉब जर तुम्हाला कट करायचा असेल तर तुम्हाला नॉर्मली कन्व्हेन्शनल मशीनवरती काय करावं लागतं, इतकं बाय हँड करावं लागतं. ओके. सीएनसी मध्ये काय होतं मित्रांनो, साईडला बघा काही प्रोग्राम दिलाय. ह्या प्रोग्राम मध्ये जर तुम्ही नीट स्क्रीनशॉट घेतलात आणि जर तुम्ही झूम करून पाहिलात तर तुम्हाला याच्यामध्ये एक्स आणि झेडच्या व्हॅल्यू म्हणजे काही अधिक वजाबाकीचे काही व्हॅल्यूज आहेत आणि जी कोड एमकोड्स आहेत, त्याच्या पलीकडे काही नसतं. तो अगेन ह्याची प्रोग्रामिंग पण फार इझी आहे आणि म्हणूनच का होईना की 10वीची मुलं अगदी वयाच्या 18 वर्षापासून सीएनसी मध्ये आले. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये पाहिलात तर असे खूप एक्झाम्पल्स आहेत की त्यांना तुम्ही जर वय विचारलात ना तर साधारण एक 20-21 वयामध्ये ते सीएनसी मध्ये अगदी तरबेज झालेले आहेत. दॅट इज द रिझन. नेक्स्ट स्टार्टिंग ऑन सीएनसी जर्नी ॲज ॲन ITI इन्स्टिट्यूट. म्हणजे एक ITI इन्स्टिट्यूटला ही जर सीएनसी जर्नी करायची असेल तर त्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी आम्ही
तुमच्या समोर ही पुढची स्क्रीन आहे. बघा कसं असतं की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ITI केलात तर व्हॉट इज द नेक्स्ट लेवल. तुम्ही ITI करणार, मग तुम्ही NCVT करणार, मग तुम्ही छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्याच सिलेक्टेड कोर्स तुमचा एखादा ट्रेड आहे, मशिनिस्ट ट्रेड आहे, त्या मशिनिस्ट ट्रेडच्या रिलेटेड तुम्ही तिथे काम करणार आणि मग तुम्ही एक्सपिरियन्स घेणार, मग दुसऱ्या कंपनीत काम करणार, मग तुम्ही नंबर ऑफ कंपन्यात कधी चेंज करणार. मग एकाच कंपनीमध्ये काही वेळ तुम्ही जास्तीचा वेळ घेणार, 5 वर्ष 10 वर्ष, मग तिथे तुम्ही सुपरवायझर होणार, मग नंतर तुम्ही प्लांट हेड होणार. हे सगळं डिपेंड कशावरती आहे, तुमच्या परफॉर्मन्सवरती आहे. CNC मध्ये ह्याच्या पलीकडे जाऊन बरंच काय काय आहे. आपण बघू, याच्यामध्ये 4 स्टेज असतात मित्रांनो. एक, कोणत्याही CNC मशीनचा एक पहिली स्टेज असते ऑपरेटर, जो ती मशीन ऑपरेट करतो. सेकंड असतो सेटर, ती मशीन ऑपरेट करण्यापूर्वी काही सेटिंग्स करावे लागतात. त्या मशीनवरती जॉब कसं पकडायचं, टुलिंग कशी लावायची, त्याला प्रोग्राम कसं इनपुट करायचं, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी बघतात हे सेटर बघतो. त्याच्यानंतर त्या प्रोग्रामर, म्हणजे नेक्स्ट लेवल येते प्रोग्रामर. प्रोग्रामरचं काम काय असतं मित्रांनो, की जी कोड एम कोडच्या लँग्वेजातनं किंवा काही जे सॉफ्टवेअर्स आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑटोमॅटिक जी कोड एम कोड सुद्धा तयार होतात. तर ड्रॉइंग बनवायची, त्याच्यातनं प्रोग्राम जनरेट करायचे आणि ते प्रोग्राम सेटरकडे द्यायचे. सो दॅट इज अ वर्क ऑफ अ प्रोग्रामर. आणि त्याच्याही पुढे जर जाऊन शिकायचं असेल तुम्हाला तर द नेक्स्ट लेवल आहे डिझायनिंग लेवल आहे मित्रांनो. याच्यामध्ये खूप स्कोप आहे. हा खूप मोठा डिपार्टमेंट आहे डिझायनिंगचा. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की ज्याची जास्ती कॅपॅसिटी आहे त्याला त्या स्टेजमध्ये बऱ्यापैकी कळत जातं की आपल्याला पुढचा टप्पा जमू शकतो की नाही जमू शकतो. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या वेळेला त्यांच्या गायडन्सच्या माध्यमातून डिसिजन घ्यायचे. ओके, सो ह्या सगळ्या कॅटेगरीला इंडस्ट्रीमध्ये सॅग्रिफाय म्हणजे मोड इंडस्ट्री कसं सॅग्रिफाईस करते, सॅग्रिगेट करते. तर उदाहरणार्थ फ्रेशर, म्हणजे एखादा मुलगा जर CNC चा कोर्स केला आणि तो जर गेला तर दॅट इज कॉल्ड फ्रेशर आम्ही त्याला म्हणतो. नंतर काही वेळ त्यांनी CNC म्हणजे एखाद वर्ष त्यांनी त्याच्यावरती काम केलं तर तो झाला सेमी स्किल. त्याच्यानंतरची पोस्ट असते स्किल वर्कर आणि त्याच्यानंतरची पोस्ट असते एक्सपिरियन्स. म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स जेवढा जास्त तेवढं तुमचं इन्कम ग्रोथ जास्त, तुमची पोस्ट मोठी. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या CNC मध्ये कोणतीही मशीन जर घेतली त्या ह्या सगळ्या मशीन मध्ये अशाच पद्धतीने वेजली तुम्हाला टप्प्याटप्प्याने पुढे जायचं असतं. सो नेक्स्ट, बेस्ट टाइम टू स्टार्ट युअर CNC करिअर. मग मित्रांनो तुम्ही असं म्हणाल की सर तुम्ही असं सांगता येतं, मग आम्हाला जर हे CNC शिकायची असेल तर आम्हाला त्यासाठी काय करावं लागतं. सो मी जो काही अनुभव घेतलेला एवढ्या 18 वर्षामध्ये, तर बरेचदा विद्यार्थ्यांना कळतच नाही की CNC हा विषय शिकायचा कधी असतो. मी ह्याच्यावरती माझं सिंपल उत्तर असं आहे की ॲज अर्ली ॲज पॉसिबल, लवकरात लवकर तुम्ही शिकणं फार गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये काही पॉइंट्स आम्ही तुम्हाला याच्या ठिकाणी टाकलेत. एक की, एकच मिनिट हा. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ITI मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. ओके, ITI मध्ये तो इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, ते कोर्सेस आता आपण लवकरात लवकर चालू करणार आहे. सो पार्ट टाइम बेसिसवरती तुम्ही हे कोर्सेस अगदी शॉर्ट टर्म कोर्सेस असतात, अगदी पुढे येतील ते 15 दिवसाचे कोर्स असतात, 1 मंथचा असतो. तर हे काही कोर्सेस तुम्ही करायला पाहिजेत आणि अगदी स्टेप बाय स्टेप करायला पाहिजेत. किंवा मी म्हणेन की नेक्स्ट तुमचा पिरियड असतो मित्रांनो, जेव्हा तुमचा ITI रिझल्ट लागतो आणि जेव्हा तुम्हाला NCVT मिळायची असते, तर ह्या मधला पिरियड ना 3 महिन्याचा कालावधी असतो. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन त्याची इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला ट्रेनिंग घेता येणं फार गरजेचं आहे आणि ते तुम्ही घेतलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. आता तुम्ही ह्या ट्रेनिंगचा ITI मध्ये असतानाच घेतलं तर काय बेनिफिट मिळतो. बेनिफिट इज दॅट की आज जसं मगाशी चित्ते सरांनी सांगितलं आणि आमचा एवढा अनुभव आहे की आज इंडस्ट्रीमध्ये 90% हे सगळं CNC टेक्नॉलॉजी वरती आधारित आहे. त्याच्यामुळे जरी तुम्ही NCVT ला कंपनीमध्ये गेलात आणि तुमच्याकडे जर CNC ऍडिशनल असेल तर ते विषय कसा जातो की अरे हा ह्याला CNC येते, मग आपण ह्याला अप्रेंटिसशिपला ह्याला पहिलं प्राधान्य द्या. म्हणजे समजा एक 10 मुलांची लिस्ट जर त्या कंपन्यांकडे असेल आणि त्यातली 3 मुलांकडे जर CNC सर्टिफिकेट असेल आणि ते जर त्यांनी त्यांच्या अटॅचमेंटला लावलेलं असतं तर डेफिनेटली मी 100% सांगतो की त्या 3 मुलांना पहिलं प्राधान्य असतं. म्हणून तुम्ही ते CNC आणि आता तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, तुमच्याकडे वेळही अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते करणं फार गरजेचं आहे. निश्चित तुम्हाला NCVT ला फायदा होईल का? डेफिनेटली होईल. आणि NCVT मध्ये जेव्हा तुम्ही ह्या CNC वरती काम करता तेव्हा तुम्हाला निश्चित त्याच्यातनं एक वेगळे प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळत जातात. नेक्स्ट, मित्रांनो तुम्हाला
पूर्ण जर आवाज येत असेल आणि तुम्हाला हे सगळं पटत असेल तर चॅटबॅक्स मध्ये कृपया ट्रूथ किंवा टी असा शब्द तुम्ही टाईप करायचा आहे. थँक्यू सो मच. सी व्हॉट इज द नेक्स्ट लेवल रोड मॅप ऑफ सीएनसी ट्रेनिंग. आता हा रोड मॅप म्हणजे नक्की काय आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला ह्या पूर्ण पेरिफेरी मधनं जायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल. जसं तुम्ही ITI मधनं केलं, तुम्ही सांगितलं ITI केलं, मग NCVT केलं, मग छोट्या कंपनीत काम केलं, मग मोठ्या कंपनीत काम केलं, मग छोटा काळ काम केलं, मग काही मोठ्या कालावधीसाठी 10 वर्षासाठी काम केलं आणि मग तुम्ही तिकडे आपण म्हणतो परमनंट झाले, तर तुम्ही तिकडे परमनंट झाले. सो दॅट इज युअर म्हणतात ना तुमचं अशा पद्धतीने ते सगळं मार्गक्रमण असतं. CNC हा जर विषय तुमच्याकडे ऍड झाला तर तुम्हाला नंबर ऑफ जे आपण म्हणतो इन्कम सोर्सची दारं आहेत ना ती तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ओपन होणार आहेत. कशी ती पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. नेक्स्ट. ओके मित्रांनो, अगदी महत्वाची स्लाइड जी आपण म्हणजे ह्या वेबिनारचा जो मुख्य आपला उद्देश आहे त्या उद्देशाकडे आपण आलेलो आहे. ही स्लाइड जी आहे ही स्लाइड अगदी तुम्ही चित्त म्हणजे म्हणतात ना एक व्यवस्थित तुम्ही ऐकावी. ओके, स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्यावा असेल तर. आणि बघा मला तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे की जसं मी म्हटलं की नंबर ऑफ इन्कम सोर्सेस आहेत. आता ते कसे तर तुम्हाला मी एक्झाम्पल घेऊन सांगतोय. जर एखाद्याचं काय एक्झाम्पल घ्यायचं असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका आणि मग मी त्याच्यावरती तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिलं तुम्ही समजून घ्या मला हे काय सांगायचा प्रयत्न करतोय. सी आता या 20 वर्षामध्ये ना आम्ही खूप सारे बिझनेसेस केले, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या. सगळ्या ऍक्टिव्हिटीज दाखवणं शक्य नाही, पण आता आम्ही काही सेक्टर घेतलेत. मी तुम्हाला पहिलं वाचून दाखवतो मित्रांनो. एक स्किल इंडस्ट्री एम्प्लॉय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍज अ एम्प्लॉय म्हणून तुमचं करिअर करताय म्हणजे शेवटपर्यंत वयाच्या 60 इयर्सला जेव्हा तुम्ही रिटायर होणार तेव्हा ऍज अ एम्प्लॉय म्हणूनच तुम्ही रिटायर होणार. ओके, दॅट इज अ वन थिंग. नेक्स्ट CNC कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस. जर आणि हे कधी शक्य आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने CNC कॅडकॅम हा पूर्ण विषयाचा जर तुम्ही अभ्यास केला, तुम्ही त्याच्यावरती एक्सपिरियन्स घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ओके, बरेच जे ह्या ठिकाणी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत म्हणून मी तुम्हाला एक सांगू इच्छितोय की बरेचदा विद्यार्थी असं करतात की 50-60 हजाराचा एक कोर्स करतात आणि त्याच्यामध्ये डिझायनिंग असतं, कॅम असतं, अशा बरेचसे कोर्स इन्क्लूड असतात. तर तसं कृपया न करता जर तुम्ही टप्प्याटप्प्याने गेलात तर तुम्हाला तुमच्या अर्निंग मधनं जसं तुम्ही अर्न अँड लर्न आपण म्हणतो ना, तुम्ही शिका आणि कमवा ह्या माध्यमातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकता. तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम सांगायची गरज या ठिकाणी लागणार नाहीये आणि जरी फायनान्शियल प्रॉब्लेम नसेल तरी पण तुम्ही टप्प्याटप्प्याने जावं एवढं मात्र तुम्हाला मी माझा वैयक्तिक सल्ला मित्रांनो असेल. सो अगेन कम टू द पॉइंट एम्प्लॉय. नेक्स्ट CNC कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस. नाही नेक्स्ट सॉरी CNC कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस. तुम्हाला सांगू का आजच्या तारखेला ह्याच्यावरती मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. आज इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी इंडस्ट्री तयार केलेल्या आहेत त्यांना जवळजवळ एक इंडस्ट्री उभी करायला 25 ते 30 वर्ष लागली. म्हणजे त्यांची एक पिढी गेली असं धरून चला आणि दुसरी पिढी त्यांची जी आहे दुसरी पिढी या फील्डमध्ये म्हणजे 50% जे आहे ते न्यू युथ जो आहे तो ह्या पिढीमध्ये येत नाही म्हणजे त्यांना कंटिन्यू करत नाही. म्हणून मी इथे लिहिलंय की CNC कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस. आजच्या तारखेला तुम्हाला वेल सेटल कंपन्या, छोट्या कंपन्या तुम्हाला डायरेक्ट जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला ऑफर असते की तुम्ही आमची कंपनी चालवा आणि आम्हाला शेअर द्या. म्हणजे आता आमची कॅपॅसिटी नाही चालवायची, मी म्हातारा झालोय थोडक्यात, माझी मुलं आउट ऑफ इंडिया आहेत, मग आता मी काय करायचं, एवढं जे एस्टॅब्लिश केलं तर असं थोडी सोडायचं. अशा कितीतरी कंपन्या मित्रांनो आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जर ह्या कंपनी चालवण्याची जर तुम्हाला कॅपॅसिटी आली तर तुम्हाला अक्षरशः कंपनी चालवायला मिळू शकते. नेक्स्ट ओन प्रोडक्शन ट्रेडिंग. आता प्रोडक्शन आणि ट्रेडिंग म्हणजे काय मला सांगायचं, जेवढं पण ऍप्लिकेशन इंडस्ट्री आपण बघितले त्याच्यामध्ये लाखोनी पार्ट लागतात. तुम्ही हे पार्ट बनवू शकता ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा ह्या जर तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजी माहिती असेल तर तुम्ही हे पार्ट फक्त ट्रेडिंगच्या माध्यमातून इतर लोकांना विकू सुद्धा शकता. दॅट इज कॉल्ड ट्रेडिंग. सो ट्रेडिंग अगेन इज बिग इंडस्ट्री. ट्रेडिंग इंडस्ट्री एवढी मोठी आहे ना, फक्त इथून घ्यायचं आणि तिकडे विकायचं. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला CNCचं नॉलेज असेल तर तुम्ही डेफिनेटली त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाऊ शकता. नंतर आहे तुमची प्रोडक्ट डेव्हलपमेंट. जसं आम्ही काही प्रोडक्ट डेव्हलप केले तसं तुम्ही तुमच्या
जीवनामध्ये भविष्यात भरपूर प्रोडक्ट डेव्हलप कधी कराल, जेव्हा तुम्हाला एखादा प्रोडक्ट समजा सांगितला कोणी किंवा तू हे बनवशील का, आणि ते बनवण्यासाठी तुमच्याकडे सगळे पॅरामीटर म्हणजे कॅड तुम्हाला डिझायनिंग करता येत असेल, तुम्हाला मशीनिंग करता येत असेल, तुम्हाला प्रोग्रामिंग करता येत असेल, तर डेफिनेटली तुम्ही हा म्हणणार. आणि मग त्याच्यानंतरच तुम्ही एखाद्या प्रोडक्ट डिझाईनसाठी किंवा प्रोडक्ट बनवण्यासाठी पुढे जाता. जसं मी म्हटलं ना की हे एक प्रकारे स्टेप बाय स्टेप आहे, पण फक्त तुम्हाला ते कल्पना असावी म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की तुम्ही स्वतःचे प्रोडक्ट डेव्हलप करू शकता. त्यानंतर मेंटेनन्स सर्व्हिस. आज एवढ्या मशीन म्हणजे महिन्याला हजारोनो मशीन नवीन बनवतात. जवळजवळ 50 मॅन्युफॅक्चरर्स, नंबर ऑफ मॅन्युफॅक्चर मी म्हणतोय मित्रांनो, 50हून अधिक मॅन्युफॅक्चरर्स नुसते सीएनसी मशीन्स बनवतात. जर तुम्ही लक्षात घ्या, आज ही इंडस्ट्री येऊन आपल्याकडं 40 ते 50 वर्ष झालेले आहेत. 50 वर्षामध्ये ह्या सगळ्या मशीन ज्या जुन्या झालेल्या आहेत, त्यांचं मेंटेनन्सचं इतकं मोठं काम आहे की अक्षरशः कंपन्यांना मेंटेनन्स वाले मिळत नाहीयेत. सो दिस इज अगेन बिग इंडस्ट्रीज. ओके, बिग स्कोप ऑफ इन्कम असं मी तुम्हाला सांगू इच्छितोय. फिटरच्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे. अगेन आपण एक 1 to 1 पण घेणार आहोत. नंतर डिझायनिंग सर्व्हिसेस. डिझायनिंग मी म्हटलं की डिझायनिंग हा खूप मोठा पार्ट आहे की तुम्ही एखादा प्रोडक्ट डिझाईन करू शकता. तुम्हाला एखादी R&Dचा कॉन्सेप्ट असतो, R&D एक डिपार्टमेंट असतं, तो डिझायनिंग रिलेटेड असतो. तुम्ही एखाद्या गोष्टीचा R&D करून त्याच्यातनं खूप पुढे जाऊ शकता. आज आम्ही डिझायनिंगच्या माध्यमातून घरी बसून, जरी आम्ही आता ऑनलाईन आहोत, तर मी बिलीव्ह नाही करणार, आम्हाला घरी इमेजेस येतं, घरी आम्हाला सॅम्पल कुरिअरनी पोहोचतो आणि तो सॅम्पल आम्ही डिझाईन करून त्यांना बाय मेल करतो आणि आमच्या अकाउंटला पैसे येऊन जातात. याचा अर्थ काय की तुमच्याकडे जर नॉलेज आहे, तुमच्याकडे जर कॉन्टॅक्ट्स आहेत, ओके, तो डेफिनेटली तुम्ही याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. सो ह्या पूर्ण रोडमॅप ऑफ सीएनसी करिअर मधनं मला हे सांगायचं आहे की तुम्हाला किती प्रकारचे इन्कम सोर्स, बरोबर आहे. सो इट्स अ ट्रू मुलांनो, इट्स अ ट्रू. प्लीज कमेंट बॉक्स मध्ये टी टाका तुम्ही इफ इट इज ट्रू, प्लीज. थँक्यू सो मच, थँक्यू. सो इट्स अ ट्रू. आता आपण एक महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय, जो तुमचा प्रश्न आहे की सर आम्ही ITI मध्ये टर्नरचा ट्रेड केलाय, फिटरचा केलाय, मशिनिस्ट आहे, टूल अँड डाय मेकर आहे, वेल्डर आहे, तुमचं इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल आहे, कारपेंटर आहे, MMT आहे, मशीन टूल मेंटेनन्स आहे, मोटर मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, शीट मेटल आहे, मुलींसाठी ड्रेस मेकिंग आहे, ब्युटी पार्लर आहे, फूड प्रोसेस आहे, आणि आपण स्विमिंग मशीन पाहिली. अशा विविध सगळे कोर्सेस आहेत. तर मला पुढची फक्त 10 मिनिटं मित्रांनो द्या. या 10 मिनिटांमध्ये मी प्रत्येकाला या सीएनसी क्षेत्रामध्ये त्याच्या आवडीनुसार कसा स्कोप आहे, ओके, त्याच्या इंटरेस्टनुसार आणि त्याच्या नीडनुसार कसा स्कोप आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. इफ इट तुम्हाला ओके वाटतोय तर चॅटबॉक्स मध्ये तुम्ही ट्रू किंवा यस अशा पद्धतीने आम्हाला तुमची प्रतिक्रिया द्यायची आहे मित्रांनो. आपण पहिला घेऊया की फिटर. आज फिटर हा एक कॉमन ट्रेड आहे जो सगळ्या ITI मध्ये असतो. तर फिटरच्या ट्रेडनी जर सीएनसी मशीन केली तर व्हॉट इज द बेनिफिट. जसं मी म्हटलं की NCVT ला बेनिफिट आहे. आणि फिटरच्या विद्यार्थ्यांचं काम काय असतं की एखाद्या इन्स्ट्रुमेंटची असेंब्ली करायची आणि डिसअसेंबल करायची, ओके. तर बरेचदा बाहेर मरीनवरती, बोटीवरती जेव्हा तुम्ही जाता 6-6 महिने, तिथे फिटरच्या लोकांची खूप वॅकन्सीज असते. माझगाव डॉक हा एक मोठा मुंबईचा एरिया जिथं मोठ्या पाणबुड्या बनवतात, तिथं मोठ्या संख्येने फिटरचे विद्यार्थी असतात. पण जर ह्या विद्यार्थ्यांना सीएनसीचं नॉलेज असेल तर एखादा प्रोडक्ट मध्ये प्लस मायनस टॉलरन्स ज्याला आपण म्हणतो, तर जर टॉलरन्स त्यांना कमी जास्त करून हवा असेल आणि त्यांना जर सीएनसीचं नॉलेज असेल तर डेफिनेटली ते त्यांच्या सीएनसी डिपार्टमेंटला सांगू शकतात की ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही चेंजेस करा, जेणेकरून पुढच्या वेळेला हा पार्ट जेव्हा आम्ही फिटिंग करणार तेव्हा आम्हाला अडचण येणार नाही. अदरवाईज तुम्हाला फार मोठी अडचण येऊ शकते. आणि म्हणून तुम्हाला जर सीएनसीचं नॉलेज असेल तर तुम्ही समोरच्याला पटवून देऊ शकता की तुम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवू शकता. नेक्स्ट, टर्नर. टर्नरचं काय काम आहे की फॉर एक्झाम्पल सीएनसी लेथ मशीन चालवणं. तर त्यांनी त्यांना सीएनसी टर्न एक समजा फॉर एक्झाम्पल जर कन्व्हेन्शनल मशीन आपण धरून चालू की 1 लाखाची आहे, तर सीएनसी मशीनची कॉस्ट मित्रांनो आजच्या तारखेला 20 लाखाची आहे. यू डोंट बिलीव्ह दॅट की अप टू 20 lakhs to 5 करोड पर्यंत सीएनसी मशीन्स अवेलेबल आहेत. 5 करोड मित्रांनो. तर तुम्ही मशीनच्या व्हॅल्यूवरनं तुम्ही त्याचा स्कोप ओळखून घ्या की किती मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये स्कोप आहे. आणि जर तुम्हाला मर्सिडीज चालवायची आहे, थोडक्यात जर एखादी मर्सिडीज गाडी चालवायची आहे, म्हणजे तुम्हाला 5 कोटीची सीएनसी मशीन चालवायची आहे,
तर तुमच्याकडे अनुभव आणि गायडन्स हा सातत्याने असणं फार गरजेचं आहे. सो फिटरच्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे. नेक्स्ट आपण घेऊया की टर्नरचा विद्यार्थी की त्यांनी सीएनसी टर्निंगची जॉब जर कन्व्हेन्शन वरती बनवताना त्याला 1 तास लागतोय, तर सीएनसी वरती तो अगदी 10 मिनिटांमध्ये बनवेल किंवा 5 मिनिटांमध्ये बनवेल. तर त्याला दोन्ही मशीन येत असतील आणि एखाद्या छोट्याशा वर्कशॉपमध्ये कन्व्हेन्शनचा पण सेटअप असेल आणि व्हीएमसीचा पण सीएनसीचा पण सेटअप असेल, तर डेफिनेटली तो तिथला एक सुपरवायझर होतो मित्रांनो. आणि आम्ही त्या क्षेत्रातनं सगळं गेलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला आम्ही छातीठोकपणे सांगतोय. तसंच मशिनिस्टचे विद्यार्थी काय करतात? मिलिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, शेपिंग मशीन, ग्राइंडिंग मशीन ह्या सगळ्या मशीन चालवतात. तसेच टूल अँड डाय मेकर सुद्धा ह्या पद्धतीने काम करतात. तर या जेवढ्या मशीन्स ते चालवतात ह्या सगळ्या मशीन आता सीएनसी अपग्रेडेशन मध्ये आलेले आहेत. सीएनसी ग्राइंडिंग मशीन इकडे आमच्या इकडे नाशिकमध्ये इंडस्ट्रीमध्ये आहे. त्या विद्यार्थ्याला इतकी व्हॅल्यू आहे की यू डोंट बिलीव्ह दॅट. तो जर नाही आला तर साहेब त्याला फोन करतात की तुम्ही म्हणजे त्याचं अपडेट घेतात. कारण की तो जर नाही आला तर लाखो रुपयाचं नुकसान एका दिवसाला होऊ शकतं. ऑफ द पॉइंट ऑफ दॅट की तुम्ही जर चांगले ग्राइंडर बनलात तर तुम्ही चांगले सीएनसी ग्राइंडर बनू शकतात. तुम्ही जर चांगली सीएनसी मिलिंग मशीन साधी मशीन चालवलं तर तुम्ही चांगली सीएनसी मशीन चालवू शकता. हेच मला ह्याच्यातनं तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. टूल अँड डाय मेकर, व्हॉट इज द टूल अँड डाय मेकर? काय करतो आपण याच्यामध्ये? आपण जिग्स फिक्सर बनवतो, आपण डाईज बनवतो, आपण मोल्ड बनवतो. माझं मित्रांनो स्वतःचं ट्रेड टूल अँड डाय मेकर आहे आणि मला सांगायला अभिमान होतो की ह्या ट्रेडमध्ये सगळ्या ट्रेडचं कॉम्बिनेशन असल्यामुळे मला मॅक्सिमम सगळ्या मशीन्स हाताळता आल्या आणि म्हणून मी या क्षेत्राकडे वळलो. सो सांगायचा उद्देश असा आहे की जिग्स अँड फिक्सर झाले, डाईज मोल्ड झाले, हे सगळं बनवण्यासाठी आज 90% सीएनसीचा वापर होतो. ओके, जर टूल अँड डाय मेकरनी जर सीएनसी शिकलं तर त्याला हवी तशी डाय तो बनवू शकतो. भविष्यात तो स्वतःचा प्रोडक्ट बनवू शकतो. जसे आम्ही आमचं स्वतः एक प्लॅस्टिकचं वर्नियर हा कॉन्सेप्ट जर माझ्या डोक्यामध्ये आला तेव्हा मुलांना हातात वर्नियर पाहिजे, जेणेकरून हा इंडस्ट्री मधला हा बेसिक इन्स्ट्रुमेंट आहे आणि तो असणं फार गरजेचं आहे. हे मला जेव्हा सुचलं तेव्हा मी टूल अँड डाय मेकर आहे, माझ्याकडे सीएनसीचं सगळं नॉलेज आहे आणि म्हणून ती मी हिंमत केली आणि आज खूप त्याला अप्रिशिएट केलं जातंय. म्हणून तुम्ही जरी टूल अँड डाय मेकर आहात तरी पण ऍडिशनल म्हणून तुम्ही सीएनसी हा विषय शिकणं फार गरजेचं आहे. वेल्डर काय करतो आपण वेल्डिंग मध्ये? टिक वेल्डिंग, मिग वेल्डिंग असे वेल्डिंगचे बरेचसे प्रकार आहेत बरोबर ना. जर ह्याच्यामध्ये सीएनसी वेल्डिंग आली तर बिकॉज त्याला किती करंट द्यायचं, काय द्यायचं, ऑनली ऑटोमेशन. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ना ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जास्त बघायला मिळतात की जिथे ॲटो वेल्डिंग होतो. ओके, दॅट इज कॉल्ड सीएनसी वेल्डिंग. कम्प्युटरमध्ये फीड केलं जातं की याला टॉर्क किती असणार आणि इतर सगळ्या ज्या काही पॅरामीटर्स आहेत. त्यामुळे जर वेल्डर चांगला एक तुम्ही जर चांगले वेल्डर बनले तर तुम्ही चांगले एक सीएनसी वेल्डर सुद्धा बनू शकता, असं तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचंय. नेक्स्ट जो आहे तो आहे तुमचं इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिकल. आता बघा, इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिकल म्हणजे काय की जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो इंडस्ट्रीमध्ये हे सगळे इन्स्ट्रुमेंटला रिपेअर करावं लागतं. त्याच्यासाठी तो ट्रेड असतो इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल. हे सगळे इन्स्ट्रुमेंट सीएनसी मशीनवरतीच बनवले जातात. त्याचं रिपेअरिंग करण्यासाठी सीएनसी मशीनचाच वापर केला जातो आणि म्हणून आले ओके आणि म्हणून या ठिकाणी त्यांना देखील सीएनसीचा खूप मोठा बेनिफिट आहे. मित्रांनो, या ठिकाणी आज आपण फिटर, टर्नर, टूल अँड डाय मेकर, वेल्डर, कार्पेंटर, ओके कार्पेंटर बाकी आहे आणि इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल अजूनही 5-6 ट्रेड आहेत. ओके, ते ट्रेड मी तुम्हाला सांगणार आहे, पण तत्पूर्वी आता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आयएमसी चेअरमॅन रेड्डी सर जे खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि ते त्यांचा अनुभव तुमच्याशी शेअर करतील आणि त्यांचा अनुभव शेअर झाला की पुन्हा आपण तुम्हाला जॉईन करू आणि पुढची 10 मिनिटं शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आपण पुढचं क्लिअर करू. सो थँक्यू सो मच. रेड्डी सर आपण बोलू शकता सर. थँक्यू. Respected all the members, institute staff and students. आज मी जास्त काही वेळ घेणार नाहीयेत. मला एक 5 मिनिटसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. सध्या इंडस्ट्रीमध्ये जे
अपेक्षित आहे त्याच्याबद्दल थोडं मी बोलू इच्छितो. सध्याच्या पॅन्डेमिक मध्ये बरंच आपण बघतोय विदाउट अटेंडिंग द क्लास पास करणे, बाकीचं 10वी-12वी मध्ये इव्हन आय डोंट नो ITA मध्ये कसं सिच्युएशन आहे. परंतु स्टुडंटला मी एक सांगू इच्छितो, तुम्ही जॉबवर गेले आणि सर्टिफिकेट बघून कोणी तुम्हाला नोकरी देणार नाहीये. तोपर्यंत तुमचं काम, अनुभव बघितल्याशिवाय कोणी देणार नाहीये. म्हणून माझा असा आव्हान आहे आपल्या सर्वांना, जेव्हा तुम्हाला क्लासमध्ये जाऊ शकत नाही तेव्हा आपण प्रायव्हेटचा एखादा फॅक्टरीमध्ये किंवा एखादा लहान इंडस्ट्रीमध्ये वर्कशॉपमध्ये आपला ट्रेडचा अनुभवासाठी इव्हन फ्रीमध्ये असलं तरी आपण जाऊन काम करावी असं सांगतो. आणि पुढचा माझा एक सजेशन असं असेल, सध्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही असं बघतो की मल्टी स्किलचा बघतोय. जसा एखादा फिटर आहे, फिटरला ही बी हॅव्हिंग इज कोर ट्रेड फिटर, फिटरला दुसरा जसा टर्नरचा थोडाफार माहिती असणे किंवा वेल्डरचा माहिती असणे, इलेक्ट्रिकल बद्दल थोडं माहिती असणे हे अत्यंत गरजेचं आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये सध्या तसंच बघतोय, मल्टी स्किलचा कॅन्डिडेट असेल तर त्याला पहिला प्रेफरन्स दिला जातो हे. आणि आमच्याकडं बघितलं की केमिकलमध्ये आता इथं तरी सगळे टेक्निकल कोर्सेस आहे. मी सगळं समजा गावित साहेब असेल तर मी त्यांना एक सजेशन देऊ इच्छितो, केमिकल इंडस्ट्रीमध्ये लॅब असिस्टंटचं भरपूर रिक्वायरमेंट असतात किंवा पॅनल ऑपरेटरचा भरपूर रिक्वायरमेंट. तुमचा तुम्ही आत्ताच ते म्हणत होते रिगार्डिंग दी इन्स्ट्रुमेंटेशनचाही असिस्टंटचा ट्रेमेंडस रिक्वायरमेंट होतं. आता ऑटोमेशन सिच्युएशन मध्ये बरीच रिक्वायरमेंट आहे, ही थोडा विचार करावा. आणि बाकीचा इन्व्हेस्टमेंट कास्टिंग मध्ये आता ते मी ऐकत होतो साहेबांच्या CFC बद्दल वगैरे. आमच्याकडे वी हॅव 7-8 4-5 5XS VMCs आहेत. आमचा इन्व्हेस्टमेंट कास्टिंग फाउंड्री आहे, इन्व्हेस्टमेंट कास्टिंग फाउंड्री, आणि त्याचा मशीनिंग ही सप्लाय लॉट ऑफ क्रिटिकल कॉम्पोनंट इक्विपमेंट्स टू दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिफेन्समध्ये. सध्या मिसाईल लॉन्चरसाठी लागणारे कॉम्पोनंट्स आमच्याकडे करतोय. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही पोलीसचा पिस्तॉल बघत असेल, 9mm ऑटो पिस्तॉल जे प्रत्येक पोलीसकडे असतं, जे सिव्हिलियनकडे नसतात, त्या पिस्तॉलचा बाडी, मेन बाडी फुल मशीनिंग करून भारतात आमचं एकमेव कंपनी पूर्ण मशीनिंग करून अख्खा भारतात आपण पुरवतो. इट गोज टू दी डिफेन्स मधून वेगवेगळ्या स्टेट होम डिपार्टमेंट आणि तिथून पोलिसला सप्लाय केला जातो. मी इन्स्टिट्यूटला हेही सांगू इच्छितो, जेव्हा जेव्हा तुम्हाला आपला स्टुडंटचा प्रॅक्टिकल बघायचा असेल, दे आर ऑलवेज वेलकम टू सी ऑल दीज ऑपरेशन्स ॲट VMC आणि CNC मध्ये. इवन ग्राइंडर वगैरे ऑपरेशन्स 250 ऑपरेशन्स आहे पिस्टल बॉडीमध्ये. तसं वेगवेगळे कॉम्पोनंट्स आपण करतो. नॉट ओनली दॅट, इवन ह्युमन इम्प्लांट्स तेही आपण फुल मशीन करून देतो, जसं नी कॅप, हिप जॉईंट वगैरे त्याचाही आपल्याकडं होतोय आमच्या कंपनीमध्ये. सो ओव्हरऑल मला एकच सांगायचं आहे, ड्युरिंग दिस पॅन्डेमिकमध्ये रिकामी न बसता शार्पन युअर स्किल्स. जे काय असतील, जे फिटर असेल तर एखाद्या वर्कशॉपमध्ये जाऊन ते फिटरचं काम किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये जाऊन ट्रेनिंग सारखा राहणं गरजेचं आहे. त्याचं उदाहरण देतो. आमच्या हॉटेलमध्ये, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कसं असतात, एक जनरल मॅनेजर असतो, एक हाऊसकीपिंगचा हेड असतो, एक चीफ इंजिनियर जो बॅक एंडचा ACs वगैरे बघणारा असतो, आणि एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणणारा असतो. तो सध्याच्या काळात तुम्हाला सांगतो सरोवरमध्ये एक त्यांच्यामध्ये चार व्हेरायटीज आहे. जसा होमटेल म्हणून लोअर कॅटेगरी आहे, 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार, असं 4 कॅटेगरी. आता 1 स्टार 2 स्टार मध्ये जनरल मॅनेजर आणि हे सगळं सेपरेट करणं त्यांना परवडत नाही. हैदराबादमध्ये 2-3 हॉटेलमध्ये जेव्हा मी व्हिजिट केलं, बघितला, तिथला एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणजे स्वयंपाकातला जो एक्झिक्युटिव्ह असतो, चीफ आहे, ही इज दी जनरल मॅनेजर आहे तिथला. म्हणजे जनरल मॅनेजरचं पूर्ण काम करतो आणि शेफचं पण पूर्ण काम करतो. दॅट इज दी सध्याचा काळाचा रिक्वायरमेंट आहे.
सो म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतोय की मल्टी स्किल जेवढं शक्य आहे तेवढा घेणे गरजेचं आहे. आणि थँक्स फॉर कॉलिंग मी. थँक्यू व्हेरी मच once again. For any time, any type of things required, we are always welcome to contact us for the visit of the plants. Even instrumentation also, we have one of the best instrumentation chemical plant मध्ये, जसं भारतात रिलायन्स प्लांट मध्ये जसं आपल्याकडे आहेत सोलापुरात दोन्ही प्लांट मध्ये. सो इन्स्ट्रुमेंटेशन असिस्टंट कोण असेल तर त्यांना बघण्यासाठी प्रॅक्टिकल दे ऑलवेज कम टू आवर प्लांट. सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू सर. महेश सर. या येस. बघा, सर्वप्रथम मी रेड्डी साहेबांचे धन्यवाद करतो. वेबिनारला असलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि प्रिन्सिपल वर्ग यांच्यातर्फे मी सर्वांना धन्यवाद करतो, कारण त्यांनी त्यांचा अतिशय बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत. आणि बघा, आपण ज्या विषयावरती चर्चा करतोय त्याच विषयाचा काहीसा भाग त्यांच्याकडे ऑलरेडी आहे आणि ते डिफेन्ससाठी काम करतायत आणि खूप मोठं काम करतायत देशासाठी. आणि दॅट इज अ लाईव्ह. त्यांनी 2-3 गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या की मल्टी स्किल पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हणतो सीएनसी शिका, सीएनसी शिका. ते शिकण्याचा मागचा उद्देशच सांगण्याचा माझा असा आहे की तुम्हाला मल्टी स्किल असणं फार गरजेचं आहे आणि तरच तुम्ही इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकता. म्हणून मी पुन्हा एकदा सरांचे धन्यवाद करतो. त्यांनी वेळात वेळ काढले आणि त्यांचा बहुमूल्य वेळ आपल्याला दिला. आणि बघा, हा खूप सुंदर वेबिनार होता असं मी म्हणेन की त्या ठिकाणी फक्त तुम्हाला एक गाईड करत नाहीये, तर इंडस्ट्रीमध्ये पर्सन येत आहेत ते तुम्हाला गाईड करतायत. एज्युकेशन फील्ड मधले जे मोठे पर्सन आहेत, गावी साहेब, अनिल गावी साहेब, जे पुण्याचे हेड आहेत, अशी सगळी लोक एकत्र येतात. पण हे कोणासाठी एकत्र येतात मित्रांनो? हे सगळे आपल्यासाठी एकत्र येतात. हे आपल्याला लवकरात लवकर कळणं गरजेचं आहे, हे मी या वेबिनारच्या माध्यमातून सांगतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या वेबिनारकडे वळतोय. या, थँक्यू. सो पुन्हा जसं मी तुम्हाला म्हटलं की आता सरांनी तर ऑलरेडी क्लिअर करून टाकले रेड्डी साहेबांनी की मल्टी स्किल पाहिजे. म्हणजे हे सगळं जे काही मी तुम्हाला आता सांगतोय त्याच्यात थोडक्यात उत्तर असं आहे की तुम्हाला मल्टी स्किल व्हायचंय आणि ते सगळं स्कोप तुम्हाला सीएनसी टेक्नॉलॉजीमध्ये पाहायला मिळणार आहे. आता आपल्या फिटर, टर्नर, मशिनिस्ट, टूल अँड डाय मेकर, वेल्डर हे सगळे ट्रेड झाले. आता पुढचे ट्रेड आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, एखादा म्हणेल की मी कार्पेंटरचा कोर्स करतोय किंवा प्लंबिंगचा कोर्स करतोय, तर मला सीएनसी मध्ये काय स्कोप आहे? तर तुम्हाला स्कोप असा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की कार्पेंटर फॉर एक्झाम्पल, आज सीएनसी राउटर मशीन त्यांच्यासाठी स्पेशली बनवलेली आहे. सीएनसी राउटर वरती काय होतं मित्रांनो, की सपोज तुमचे दरवाजे आहेत किंवा युनिक जे मोठमोठ्या तुम्हाला कंपन्यांमध्ये किंवा घरांमध्ये बघायला भेटतात की युनिक प्रोडक्ट असतात. युनिक प्रोडक्ट, ओके. हे सगळे प्रोडक्ट जेवढे वुडन वरती कट केले जातात तेवढे सगळे कट करण्यासाठी तुम्हाला सीएनसी राउटरचा उपयोग करायला जातो. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक दरवाजावरती जी नक्षीकाम असते ती जर तुम्हाला कट करायची असेल तर दे गेट 20,000 to 25,000 रुपीज. ओके. तो एखाद्या कार्पेंटरला जर सीएनसी माहिती असेल तर डेफिनेटली तो याच्यामधनं पुढे जाऊ शकतो. आज त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल, मी तुम्हाला सांगितलं की त्यांना याच्यामध्ये भरपूरसा स्कोप आहे. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल मध्ये त्यांना इन्स्ट्रुमेंट चेक करायचे असतात. त्याच्यासाठी सीएमएम मशीन असतात, मेजरिंग मशीन चेक करणाऱ्या, त्या पण कम्प्युटराइज असतात, विच इज 1 करोड ऑलमोस्ट, त्याच्यापेक्षाही जास्त त्याची कॉस्ट असते. तर ह्या मशीनच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. नंतर आहे MMTM. काही मुलं मशीन टूल मेंटेनन्सचे आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की मशीन टूल मेंटेनन्स हा विषय खूप महत्वाचा आहे. इतक्या सीएनसी मशीन आजच्या तारखेला आहेत. तुम्हाला मी एक्झाम्पल देतो की माझे मित्र जे आहेत ते मशीन रिपेअर करतात आणि लिटरली त्यांच्याकडं इतकं काम असतं ना की त्यांची पुढची 15-20 दिवसाची बुकिंग झालेली असते. तेवढं त्यांच्याकडे प्री ऍडव्हान्स काम असतो. त्यामुळे जे मशीन टूल मेंटेनन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना मला हे सांगायचं की याच्यामध्ये हायड्रॉलिक आहे, न्यूमॅट्रिकल आहे आणि मेकॅनिकल आहे. अशा तिन्ही प्रकारचे मेंटेनन्स जशी तुमची आवड असेल त्याप्रमाणे तुम्ही ते चॉईस करून त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे समजा इलेक्ट्रिशियनचे आणि इलेक्ट्रॉनिक्सचे आणि वायरमॅन, या तिघांचं मी कॉम्बिनेशन करतोय. या तिन्ही ट्रेडच्या विद्यार्थ्यांना मला एक एक्झाम्पल असं द्यायचं आहे की जर तुम्ही इलेक्ट्रिशियन आहात, वायरमॅन आहात आणि इलेक्ट्रॉनिक्स आहात, तर बेसिकली तुमचा हा सगळा विषय वायरिंग रिलेटेड आहे. तर सीएनसी मध्ये PLC म्हणजे जी सीएनसी मशीन मॅन्युफॅक्चर होते
ज्याच्यामध्ये हा पीएलसी म्हणून एक डिपार्टमेंट असतो. दॅट इज अ हार्ट ऑफ अ सीएनसी. हे मशीनचं हृदय आहे. जर हे नसेल तर मशीन कामच करणार नाही. तर ह्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये ऑन दी सगळं वायरिंग असतं. म्हणजे मी माझा दिनेश शेलार म्हणून माझा मित्र आहे, जो ITA स्टुडंट आहे. मी आवर्जून त्याचं याच्या ठिकाणी नाव घेईन. तो अक्षरशः ITA मधनं शिकत काही ठिकाणी त्यांनी सीएनसीचं रिपेअरिंग करत तिकडे 8-10 वर्ष त्यांनी काम केलं. आणि यू डोंट बिलीव्ह दॅट, आता त्याच्याकडे इतके कॉन्ट्रॅक्ट आहेत की तो सीएनसी मशीन रिपेअर करतो. पंढरपूरच्या गव्हर्नमेंट ITA मध्ये आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी आलो होतो, तेव्हा तोच आला होता आणि त्यांनी ती मशीन रिपेअर केली होती. सो सांगायचं एक्झाम्पल एवढंच आहे की इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी असो, इलेक्ट्रॉनिक्सचे असो किंवा अगदी वायरमॅनचा विद्यार्थी असो, तो जो विद्यार्थी हुशार असेल, नीड असेल आणि गरजू असेल, तर त्याला ह्या फील्डमध्ये खूप मोठा स्कोप आहे सर, खूप मोठा स्कोप आहे. सो त्याच्यानंतर आपण येऊया शीट मेटल. जसं फॅब्रिकेशनचं आपल्याकडे ट्रेड्स आहेत, तर शीट मेटल ही पण एक खूप मोठी इंडस्ट्रीज आहे. दॅट इज कॉल्ड फॅब्रिकेशन इंडस्ट्री. जसे तुम्ही पेट्रोल पंप बघताय जे पत्र्याचे असतात, जेवढं पण तुमचं पत्र्याचं जे काही तुम्हाला दिसतं, हे सगळे जे आहे त्याच्यामध्ये सीएनसीचं बघा, लेझर कटिंग येतं, पंचिंग येतं, बेंडिंग येतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी फॅब्रिकेशन रिलेटेड मध्ये जातात. तर जर तुम्ही सीएनसी शीट मेटलचा कोर्स केला असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला पुढे जाता येईल. त्याच्यानंतर तुमचं ड्रेस मटेरियल. आपण मुलींकडे एकदा सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि आपण मुलींकडे वळूया. ओके, ड्रेस मेकिंग, फूड प्रोसेसिंग, त्याच्यानंतर तुमची स्विमिंग मशीन आहे, तुमचं ब्युटी पार्लरचं आहे. आता ह्या सगळे जे कोर्सेस आहेत, ह्या कोर्सेसमध्ये मुली कशा काय येऊ शकतात? तर फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की जसे मी तुम्हाला एम्ब्रॉयडरीचा एक्झाम्पल दिला, तर एम्ब्रॉयडरीमध्ये काय असतं, आज बऱ्याचशा कंपन्यांना त्यांची ब्रँड मार्केटिंग करायचं असतं. सो ब्रँड हा फार मोठा विषय आहे. ब्रँडसाठी आज तुम्ही टीव्ही चॅनलवरती बघितलं की करोडो रुपये ब्रँडसाठी दिले जातात. तर ते सपोज त्याच्यासाठी तुम्ही ह्या स्विमिंग मशीनचा, सीएनसी स्विमिंग मशीनचा वापर करू शकता. आपण आपल्याकडे एक्झाम्पल आहे बघा, आपल्या ITच्या विद्यार्थ्यांना एक लोगो असतो, लोगो. ओके, तो लोगो जर तुम्ही सीएनसी एम्ब्रॉयडरिंग वरती केला, तो लोगो जर ह्या मुलींनी बनवला आणि ह्याच ITA मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिला, तर जवळजवळ आज 1.5 लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत. तर डेफिनेटली त्या मुलींच्या एका ग्रुपनी एक आंतरप्रेनर थॉट, व्यावसायिक थॉट घेतला, तर ह्या स्विमिंग मशीनच्या माध्यमातून ते खूप साऱ्या इंडस्ट्रीला त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांना मटेरियल देऊन एक चांगल्या व्यावसायिका होऊ शकतात, असं मला सांगायचंय. तसंच तुमचा ड्रेस मेकिंग म्हणजे एम्ब्रॉयडरी आलं, स्विमिंग मशीन त्याच्यात रिलेटेड आलं. सो असं सगळं आहे. आणि आजच्या तारखेला इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगतो की मुलींचं वर्चस्व कुठे आहे. एक की मुली ह्या कन्सिस्टंटली काम करतात म्हणून त्यांना प्राधान्य आहे. त्याच्यानंतर मुलींची ग्रास्पिंग पॉवर जे म्हणतात ना, नवीन काहीतरी शिकण्यासारखी पण त्यांच्याकडे स्कोप असतो. सीएनसी हा पूर्ण विषय जो आहे ना, हा जर ऑन पेपर घेतला, म्हणजे त्यांचं डॉक्युमेंटेशन घेतलं, त्याचं चलान घेतलं, त्याचं बिल घेतलं, त्याची टूलिंगची सगळी माहिती घेतली, टूल्स किती प्रकारचे असतात, करोड रुपयाचे टूल्स असतात, ह्याचं जरी ऑन पेपर रेकॉर्ड जरी मेंटेन करायचं म्हटलं ना, तरी पण खूप मोठ्या प्रमाणावरती मुली ह्या इंडस्ट्रीमध्ये लागणार आहेत. प्रत्येक स्मॉल स्केल कंपनीमध्ये एक मुलगी आजच्या तारखेला तिची म्हणतो आपण आपली जागा स्वतः बनवायची असते. त्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर आज आम्ही जो कंपन्यांचा सर्व्हे केलेला आहे, विद्यार्थिनी मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की त्या सर्व्हे मधनं आम्हाला असं एका शब्दात सांगितलंय इंडस्ट्रीनी की प्रत्येक छोट्या कंपनीमध्ये आम्हाला एक रिस्पेक्टेबल, म्हणजे म्हणतात ना, एक रिस्पॉन्सिबल मुलीची गरज आजही आहे की जी पुन्हा मल्टिपल असायला पाहिजे. म्हणजे ती सीएनसी बद्दल तिला माहिती असेल, तिला पेपर डॉक्युमेंटेशनचं माहिती असेल, तिला थोडं कम्प्युटरचं नॉलेज असेल, तिला थोडं अकाउंटिंगचं नॉलेज असेल, तर अशा लोकांना आपली जागा क्रिएट करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. सो अगेन मी मुलींना आवाहन करतो ह्या वेबिनारच्या माध्यमातून. सो तुम्ही सुद्धा ह्या सीएनसी ह्या टेक्नॉलॉजीमध्ये डेफिनेटली येऊ शकता. डिझायनिंग हा काम तुमच्यासाठी आहे. प्रोग्रामिंग हा कम्प्युटर रिलेटेड काम आहे, हे सुद्धा तुम्ही करू शकता. ऑन फील्ड जरी तुम्हाला नाही जमलं किंवा काही इश्यूज आले तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर हा एक ITA मध्ये कोर्स असतो. मी म्हणेन हा कोर्स ही वंचित नाहीये सीएनसी पासून. ज्याला कम्प्युटरचं चांगलं नॉलेज आहे, बिकॉज ही पूर्ण टेक्नॉलॉजीच कम्प्युटर बेसवरती असल्यामुळे ज्या कोणत्या विद्यार्थ्याला सीएनसी कोपाचा विद्यार्थी आहे धरून चालतो आणि तो विद्यार्थी जर सीएनसी क्षेत्रात येऊ पाहतोय, तर ऑलरेडी चांदवड गव्हर्नमेंट ITA मध्ये आम्ही 2014 मध्ये ज्या मुलांना ट्रेनिंग दिलं होतं, तेव्हा तिथं गणेश जाधव म्हणून एक मुलगा होता, तो
अक्षरशः कोपामधनं सीएनसी फील्डमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती यश संपादन केलेलं आहे. तो आपला हा रोड मॅप टू सीएनसी करिअर हा एक महत्वाचा मुद्दा होता, म्हणून मी याच्यावरती मित्रांनी जास्त वेळ दिला आणि हाच आपला ह्या वेबिनारचा प्रमुख उद्देश सुद्धा होता. तो एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की ITI विद्यार्थ्यांसाठी सीएनसीची फील्ड त्याला रिलेटेड आहे, त्याला गरजेचं आहे, म्हणून कोणीही बायपास करून चालणार नाही. जर तुम्ही बायपास केलं तर तुमची जागा कोणतरी नॉन टेक्निकल पर्सन 100% घेणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की जेवढे पण टेक्निकल विद्यार्थी आहेत, तुम्हाला पुढची दारं ओपन होण्यासाठी तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये हळूहळू स्टेप बाय स्टेप येणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी नेक्स्ट स्टेप आहे. नेक्स्ट बघा, आता काय प्रॉब्लेम येतो बरेचदा की सर तुम्ही सगळं सांगितलं, आम्हाला सगळं मान्य आहे, सगळं ट्रूथ आहे, पण आता आम्ही ट्रेनिंग घ्यायची कुठे? तर आताच मी तुम्हाला त्याच्यासाठी काही पॅरामीटर देतोय, तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. बेसिकली सीएनसी सेटअप, जर तुम्ही सीएनसी मशीनचं ट्रेनिंग घेताय तर त्या ठिकाणी पहिली महत्वाची म्हणजे सीएनसीचा लॅब सेटअप असणं फार गरजेचं आहे. ते तुम्हाला बघून तुम्हाला एक अंदाज घ्यायचा आहे किंवा तुमचे गायडन्स, अगेन मी म्हणेन की गायडन्स तुमच्या बरोबर असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॅडमॅक्स तुम्हाला मदत करू शकतो शेवटपर्यंत. त्याच्यानंतर तुमचे टूल्स अँड इक्विपमेंट तिकडे आहेत का त्या संस्थेमध्ये. त्याच्यानंतर तुमचं स्टाफ एक्सपिरियन्स आहे का, म्हणजे ते जे स्टाफ आहेत ते एक्सपिरियन्स आहेत का, किंवा त्या पूर्ण टीममध्ये, त्या पूर्ण युनिटीमध्ये एक्सपिरियन्स इंडस्ट्रियल पर्सन त्याच्यामध्ये ऍज अ कन्सल्टंट, ऍज अ गायडन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत का, ते बघणं फार गरजेचं आहे. त्यानंतर 30% हा थेरिटिकल पार्ट घ्यायचा आहे आणि 70% हे आपल्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं ट्रेनिंग त्या संस्थेमध्ये असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये ही मशीन चालू अवस्थेत असणं फार गरजेचं आहे. अगदी महत्वाचा पॉईंट आहे. अशा पद्धतीने काही सिलेक्शन करताना तुम्ही काळजी घ्यायचंय. आम्ही या ठिकाणी ह्या वेबिनारच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जी मुलं हे आहेत त्यांना हेच सांगायची विनंती करतोय की तुम्ही ही टेक्नॉलॉजी शिका, ही फार गरजेची आहे आणि ही तुम्ही कुठेही शिका, पण ती शिकणं आज काळाची गरज आहे, एवढं मात्र निश्चित. नेक्स्ट, आता हे शिकण्यासाठी कोर्सेस कसे असतात, तर एक साधारण अशा पद्धतीचे कोर्सेस तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटच्या माध्यमातून मिळतील. एक 15 डेजचा कोर्स असतो, दॅट इज 40 अवर्स कोर्स. दॅन 1 मंथचा असतो 80 अवर्स, 3 मंथचा 120 अवर्स, 6 मंथचा 240 अवर्स अँड 1 इयरचा 480 अवर्स. आणि सगळ्यात शेवटी ब्ल्यू मार्क मध्ये आम्ही दिले की तुम्हाला एक चांगला व्यावसायिक व्हायचं असेल तर तुम्हाला 1 इयरचा एक एफर्टलेस कोर्स करावा लागेल. बरोबर आहे. आता मला सांगा, आम्ही हे असं नाही, ती स्लाइड पुन्हा ठेवा जरा प्लीज. मला तुम्हाला हे सांगायचं या स्लाइड मधनं की आम्ही असे टप्पे का केलेत, बिकॉज ऑफ दॅट की बराच वर्ग आपला जे फायनान्शियली वीक आहे असं आपण धरून चालूया, जे की नसायला पाहिजे. कारण की कसं आहे की गरीब घरात जन्माला येणं हे आपल्या हातात आहे, पण गरीब होऊन जो आपण मेल होतो त्याचं सगळं श्रेय हे आपणच घ्यायचं असतं. त्याचं म्हणतात ना खापर आपल्या आई वडील आणि इतर कोणावरती टाकू नये, असं मी मुलांना थोडं या ठिकाणी एक थोडंसं गायडन्स करेन. म्हणून आम्ही हे टप्पे केलेत. फॉर एक्झाम्पल, पहिला 15 दिवसाचा कोर्स करून बघा. इफ इट इज ओके, यू गेट कॉन्फिडन्स, यू वॉन्ट टू तुम्हाला असं वाटतं की इट इज व्हेरी इझी, देन गो फॉर नेक्स्ट लेवल. मग तुम्ही 1 मंथचा कोर्स करा, देन अगेन गो फॉर नेक्स्ट लेवल. असं करत करत तरी तुम्ही टप्प्यामध्ये आले आणि अर्न अँड लर्न म्हणजे तुम्ही स्वतः शिका, त्यातनं पैसे कमवा आणि कमवलेल्या पैशात पुन्हा तुम्ही ट्रेनिंग घ्या. अशा माध्यमातून जर तुम्ही पुढे गेलात ना तर तुम्ही निश्चितच तुम्हाला पैसे टप्प्याटप्प्याने लागतील, कमी लागतील. तुमचे पैसे तुम्ही स्वतः निर्माण केल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आणि पॅशन तयार होईल. आणि मित्रांनो, मी अशाच पद्धतीने हे सगळं माझ्या 18 वर्षाच्या आयुष्यात करत आलेलो आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सजेशन करतोय की तुम्ही असे टप्प्याटप्प्याने कोर्स करा. एकदम तुम्हाला वर्षभराचा कोर्स करायची काही गरज नाही. तर तुम्ही तुमची कॅपॅसिटी स्वतः जज करा, इंटरेस्ट जज करा आणि नीड जज करा, त्याप्रमाणे तुम्ही पुढे जावा. थँक्यू सो मच. नेक्स्ट, टीओटी बाय कॅडमॅक्स. आम्ही आमच्या पूर्ण करिअरमध्ये बरेच लोकांना टीओटी ट्रेनिंग दिलंय. टीओटी म्हणजे काय मित्रांनो, ट्रेन टू ट्रेनर प्रोग्राम. ज्या ठिकाणी आमचा उद्देश असा आहे की आम्ही सगळ्या ठिकाणी राहू शकत नाही. हा ट्रेन टू ट्रेनर प्रोग्रामच्या माध्यमातून ज्यांना व्यावसायिक व्हायचंय, जसं तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय की प्रमोद सावंत या मुलाचं नाव आहे आणि हा हँडिकॅप मुलगा आहे सर. ओके. आणि
ह्या सगळ्या मुलांना मी सांगू इच्छितो, जर तुम्हाला ह्या पर्टिक्युलर मी जेवढं पण ह्या वेबिनार मध्ये बोलतोय त्या प्रत्येक मुलाचं जर तुम्हाला नाव हवं असेल, ओके, आणि नंबर हवा असेल, तर वी विल गिव्ह टू यू. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप वरती किंवा मेलवरती ते रिक्वेस्ट पाठवा आणि तुम्ही ऍक्च्युअल मध्ये ह्याच्याशी बोलू शकता. हा अपंग मुलगा आहे, पण आज एका कंपनीचा तो मालक आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय. बाजूला मॅडम तुम्ही बघताय, ह्या मॅडम आज कुर्ल्याला डॉन बॉस्को हे सगळं मोठा इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूट मध्ये सीएनसी ट्रेनिंग ITI डिप्लोमा डिग्री मुलांना देत आहेत. सो हे माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही एका महिलेला ह्या फील्डमध्ये आणलेलं आहे. त्यांचं बेसिक की पॉईंट एवढाच होता की ते 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होत्या आणि तेवढा एक पॉईंट पकडून आम्ही त्यांना ह्या क्षेत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि मॅडमनी खूप चांगले एफर्ट घेतले. जान्हवी मॅडम मॅडमचं नाव आहे. तर त्या सध्या कुर्ल्यामध्ये डॉन बॉस्को या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सीएनसी लेथ आणि सीएनसी मिलिंग विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. नेक्स्ट, आफ्टर ट्रेनिंग सपोर्ट बाय कॅडमॅक्स काय होतं ना की सपोज तुम्ही ट्रेनिंग घेतलं आणि जॉबला लागले तर मुलांचा फोकस मग ते जॉब आणि मग तसंच असतं. तसं न करता आम्ही कॅडमॅक्स सोल्युशन जे माझ्या 20 थोडक्यात काय सांगू का मित्रांनो, माझ्या 20 वर्षामध्ये मला खूप प्रॉब्लेम्स आले, खूप प्रॉब्लेम फेस झाले आणि ते प्रॉब्लेम तुम्हाला फेस होऊ नयेत म्हणून मला ऍज अ गायडर म्हणून तुमच्या पाठीमागे कॅडमॅक्स हे सदैव राहणार आहे. त्याच्यासाठी आम्ही काय करतो, फॉर एक्झाम्पल जॉब प्लेसमेंट सपोर्ट. जर तुम्हाला जॉब हवा असेल तर तुम्हाला जॉबसाठी आम्ही मदत करतो. मग तुम्ही तुमचे नॉर्मल टेक्निकल ट्रेडसाठी असेल किंवा मग सीएनसी बेस्ड ट्रेडसाठी असेल, आम्ही आमच्या पद्धतीने सर्वतरी मदत करतो. त्यानंतर तुम्हाला रिझ्यूम रायटिंग, एखादा तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करायचं असेल तर तुमचा रिझ्यूम कसा असायला पाहिजे याच्यासाठी आम्ही बॅकएंडनी सपोर्ट करतो. त्याच्यानंतर तुमचं मोबिलायझेशन म्हणजे कुठे व्हॅकन्सीज आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत, मुलं खेडोपाड्यात आहेत, मुलांना माहित नाही, मुलांना फिरण्यासाठी पैसे नाहीत मुलांकडे किंवा तेवढा वेळ सुद्धा नाही किंवा माहिती नाही. तर आम्ही हे मोबिलायझेशन त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अँड सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग मध्ये कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं प्रेझेंट व्हायचं, थोडक्यात ह्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये फार महत्वाच्या आहेत. जसं आताच रेड्डी साहेबांनी सांगितलं की आम्ही मल्टी टास्किंग आम्हाला मुलं हवी आहेत, ओके, आणि त्या मल्टी टास्किंग मधलाच हा एक पार्ट येतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तुम्ही कशा पद्धतीने प्रेझेंट होता ना ह्याच्यावरती माणसं तुम्हाला जज करतात की तुम्ही अजून पुढच्या टप्प्यात कशा पद्धतीने तुम्हाला आम्ही स्कोप देऊ शकतो. सो सॉफ्ट स्किल इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्याचाच एक पार्ट आहे. अँड इंटेलिजन्स, इंटरनॅशनल प्लेसमेंट. आम्ही बरेच माझे मित्र आउट ऑफ इंडिया सुद्धा गेले. मित्रांनो मी या ठिकाणी सांगू शकतो की मला जायला भेटले नाही. व्हॉट इज द रिझन? अगेन मी तुम्हाला सांगेन की जेव्हा मी सीएनसी टेक्नॉलॉजी पूर्ण शिकलो तेव्हा माझं वय वर्ष साधारण 28 ते 30 होतं आणि त्याच्यामुळे नंतर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. थोडक्यात प्रॉपर वेळी मला गायडन्स मिळालं नाही आणि माझा वेळ निघून गेलेली होती आणि म्हणून मला आउट ऑफ इंडिया जाता नाही आलं. पण मित्रांनो तुम्ही जावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून आम्ही त्याच्यासाठी पण आमचे जे काही कॉन्टॅक्ट आहेत त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आउट ऑफ इंडिया नेण्यासाठी आम्ही मदत करतो. आता नक्की आउट ऑफ इंडियामध्ये थोडंसं जायचं म्हणजे नक्की काय आहे, तुम्ही या ठिकाणी बघताय की आम्हाला तुम्ही फेसबुकवरती पण बघू शकता, अशा बऱ्याचशा तुम्हाला पोस्ट पण मिळतील आणि इंटरनॅशनल ज्या कंपनीज आहेत त्या कंपन्यांच्या रिक्वायरमेंट पण आहे सीएनसी रिलेटेड. म्हणजे जी परिस्थिती इंडियामध्ये आहे तीच परिस्थिती इंडियाच्या बाहेर सुद्धा आहे, इव्हन ती जास्त प्रमाणात आहे. त्यांना जास्त आणि इंडियन लोकांवरती त्यांना ट्रस्ट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्यामुळे ते इंडियन लोकांना लगेच नोकरी देण्यासाठी प्राधान्य देतात. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की साधारण 60,000 पासून ते 90,000 पर्यंत इट्स अ डिपेंड ऑन युअर एक्सपिरियन्स, इट्स अ डिपेंड ऑन युअर स्किल, ह्याच्यावरती तुमचं अशा पद्धतीने तुम्हाला पगार मिळतो. आणि बस बाहेर का जायचं, बाहेर जेव्हा जाऊन तुम्ही पुन्हा तुमच्या मायदेशी परतता तेव्हा तुम्हाला एक वेगळं व्हॅल्यू मिळते. त्याच्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी तुमचे पैसे सेव्हिंग करून तुम्ही तुमचा इकडं स्वतःचा व्यवसाय चालू करत असता. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यासाठी काही मुलं बाहेर सुद्धा जातात आणि तुम्ही बाहेर जावं भविष्यात म्हणून तुम्हाला हे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्क्रीन घेतलेली आहे. नेक्स्ट बघा, आता मग मुलं विचारतात की सर आता हे सगळं सीएनसी शिकलो पण इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने काम होतं, काय करावं लागतं. तर पहिलं तर तुम्ही लक्षात घ्या, मिनिमम ड्युटी अवर्स 8 आहेत आणि मॅक्सिमम ड्युटी अवर्स 12 आहे. मग तुम्ही म्हणाल सर 8 आणि 12 काय? जिथं स्मॉल स्केल कंपन्या आहेत ना मित्रांनो, तिथं 12 तास ड्युटी असते आणि जिथं मोठ्या कंपन्या असतात तिथे शिफ्ट वरती असतात, तिथे 8 अवर ड्युटी असतं.
माझं पर्सनल सजेशन तुम्हाला असेल की जसं तुमचं काय म्हणतात त्याला, तुम्ही जसं प्रयत्न करता त्या पद्धतीने तुम्हाला परिणाम मिळतात. थोडक्यात मी माझ्या आयुष्यामध्ये 12 तासाच्या ड्युटी जास्त केल्या. त्याचं कारण असं की जर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त शिकायचं आहे किंवा तुमचं एज जास्त झालंय, त्यामुळे तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, यू गो फॉर, तुम्हाला कमी वेळात जास्त ग्रो करायचं आहे, सो यू गो फॉर स्मॉल स्केल कंपनी ऑर 12 hours. ओके, पण इट इज ओके, तुम्हाला अजून बराच वेळ तुमच्याकडे आहे, सो यू गो फॉर लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, काही प्रॉब्लेम नाही. पण अशा 2 पद्धतीमध्ये कामं इंडस्ट्रीमध्ये चालतात. नेक्स्ट, ऑपरेटिंग, सेटर, प्रोग्रामर आणि क्यूसी. जसं मी तुम्हाला म्हटलं, ह्या सीएनसी डिपार्टमेंटमध्ये पुढे काय काय असतं की तुम्ही चांगले ऑपरेटर होऊ शकता, मग ऑपरेटरमध्ये स्किल ऑपरेटर पण जाऊ शकता, चांगले सेटर करून स्किल सेटर होऊ शकता, चांगले प्रोग्रामर पासून स्किल प्रोग्रामर होऊ शकता, चांगले क्वालिटी इन्स्पेक्टर पासून स्किल क्वालिटी इन्स्पेक्टर होऊ शकता. असे खूप सारे नवीन नवीन स्कोप ऑफ इन्कम तुमच्या समोर ऑटोमॅटिक येतील, तेव्हा तुम्हाला सांगायची पण गरज लागणार नाही. सो डेफिनेटली तेव्हा तुम्हाला गायडन्सनीच डिसिजन घ्यायचं, एवढं मात्र मी निश्चित सांगेन. 12,000 ते 25,000. आता मी 12,000 का दिलंय? जसं पुन्हा जर तुम्ही तुमचं ट्रेनिंग योग्य ठिकाणी घेतलं, योग्य प्रिमायसेस मध्ये घेतलं, जिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स पर्सन कडनं योग्य पद्धतीने म्हणजे योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रशिक्षण जर तुम्हाला भेटलं, तर तुम्ही योग्य पद्धतीने जर इंटरव्ह्यू दिलं, तर तुम्हाला मिळणारा जो पगार असतो तो साधारण 12,000 रुपये असतो, असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि बस तुम्ही अजून चांगली इंटरव्ह्यू दिली, तुम्हाला 15,000 पण स्टार्ट होऊ शकतो. तुम्ही इंटरव्ह्यू चांगली नाही दिली तर तुम्हाला 10,000 पण मिळू शकतो. सो इट्स अ डिपेंड ऑन युअर स्किल, डिपेंड ऑन युअर प्रेझेंटेशन, डिपेंड ऑन युअर एफर्ट्स. अशा पद्धतीने ते सगळं इंटरव्ह्यू पॅनल मध्ये जज केलं जातं. ओके, पण मिनिमम तुम्हाला एवढा पगार इंडस्ट्रीमध्ये आहे. सो व्हॉट इज द नेक्स्ट? इन्क्रिमेंटल. मग मुलं म्हणतात सर आम्हाला इन्क्रिमेंटल कसं मिळणार? तर ह्या फील्डची एक खासियत आहे की इतर कोणत्याही फील्डमध्ये नॉट ओनली फॉर टेक्निकल, पण इतर जेवढ्या पण बाकीच्या फील्ड्स आहेत, त्या फील्डमध्ये बघा आपण वर्षाला पगार वाढतो, त्याला आपण म्हणतो इन्क्रिमेंट म्हणतो आपण. बाबा 1 वर्ष झालं आता माझी इन्क्रिमेंट झाली. इथे तसं नाहीये. इथे तुम्ही तुमचा परफॉर्मन्स बेस, ज्याला आम्ही म्हणतो पीबी, परफॉर्मन्स बेस, तुमचा परफॉर्मन्स दाखवा, यू गेट द इन्क्रिमेंट. तुमचा परफॉर्मन्स दाखवा, यू गेट द इन्क्रिमेंट. सो इथे इन्क्रिमेंट आहे ना, हे तुमच्या परफॉर्मन्स वरती किती वाढू शकते, कशी वाढू शकते, त्याला लिमिटेशन नाहीत. पण मिनिमम किती होऊ शकते? 3,000 मिनिमम लिमिटेशन आहेत, किंवा अगदीच काही नाही तर तुम्ही चांगला परफॉर्मन्स, अगदी ऍव्हरेज परफॉर्मन्स जरी तुम्ही दिलं कंपनीमध्ये, तर डेफिनेटली तुम्हाला 3,000 ची इन्क्रिमेंट मिळते. पण बिलो ऍव्हरेज परफॉर्मन्स दिलं तर डेफिनेटली तुमची जागाही दुसऱ्याला मिळू शकते, याची तुम्ही मात्र खात्री घेणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला जॉब आहेत, मी तुम्हाला सांगितलं ते ऑलरेडी आहेत. नेक्स्ट, एंटरप्रेन्योरशिप सपोर्ट बाय कॅडमॅक्स सोल्युशन. सी, ह्या स्क्रीन मधनं मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो, जर तुम्हाला सीएनसी टेक्नॉलॉजी मध्ये व्यवसाय करायचा असेल, सो दॅट इज नंबर ऑफ व्यवसाय आहेत, खूप व्यवसाय आहेत. आणि ते व्यवसाय करण्यासाठी काय लागतं की पहिलं तर तुमची जिद्द लागते, जे तुमचं गोल आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगलं गायडन्स लागतो, गुरु लागतो, प्रशिक्षण लागतं. पण आज त्याच्याही पलीकडे जाऊन मी अतिशय महत्वाचा मुद्दा मी तुमच्याशी शेअर करतोय मित्रांनो. जेव्हा 20 वर्षापूर्वी मी ITI केला होता, तेव्हा जसं गावित साहेब या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या अगदी जवळ येऊन बोलले, तुम्हाला त्यांनी शासकीय ह्याच्यामधल्या बऱ्याचशा स्कीम सांगितल्या, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, ते आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं. तसंच आजच्या तारखेला व्यवसायामध्ये तुम्हाला कस्टमर तुमच्याकडे अवेलेबल आहे, तुमच्याकडं फंडिंग अवेलेबल आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. फक्त तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग घ्यायचंय, एवढंच तुमच्याकडे आहे. बाकी सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी आज मार्केटमध्ये आहे, कस्टमर सुद्धा आहे, बिझनेसेस सुद्धा आहेत, सगळं आहे. फक्त तुम्ही पॅशनेट असायला पाहिजेत. संध्या सुद्धा भरपूर आहेत, फक्त तुम्ही त्या पद्धतीने विचार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही आज जर जेवढी मुलं आहेत त्या मुलांपैकी मी अगदी ठामपणे सांगतो, आज जरी काही मुलांनी हा निर्णय घेतला की मी व्यावसायिक होणार, आय एम 100% शुअर की आफ्टर 3 to 5 years तो व्यावसायिक होऊ शकतो. पण पुन्हा मी तुम्हाला, अगदी शेवटच्या टप्प्याकडे आपण आहोत, पुन्हा मी तुम्हाला सांगेन
की जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल, सो यू हॅव टू युअर गोल, यू हॅव टू युअर गुरु. तुम्हाला तुमचे प्रत्येक टप्प्यावरती गुरु पाहिजेत. 10वीला गुरु वेगळे असतात, ITIचे गुरु वेगळे असतात जे शिक्षक आहेत, त्यानंतर तुमचे व्यावसायिक गुरु वेगळे असतात, तुमचे अकाउंटिंग गुरु वेगळे असतात. तर तुम्हाला ते गुरु असणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जाऊन कमी वेळामध्ये प्रगती करू शकता. आपण म्हणतो ना की बाबा आता नशीब उजळलं, हा पटकन एक मोठा बिझनेसमॅन झाला. आमचंच उदाहरण देतो की माझाच एक स्टुडंट आहे प्रल्हाद म्हणून. ओके, तो प्रल्हाद मुलगा वयाच्या 22व्या वर्षी आला. यू डोंट बिलीव्ह दॅट त्याचा स्वतःचा ट्रेनिंग रबाळे ह्या MIDC मध्ये मुंबईला स्वतःचं सेटअप आहे, ज्याच्यामध्ये CNC टर्निंग त्यांनी 28 लाखाची आत्ता घेतली. याचा अर्थ त्याला चांगलं गायडन्स मिळालं, तो पटकन पुढे निघून गेला. तो असं सगळं असतं. त्यामुळे गायडन्स हे फार महत्वाचं आहे. आपण शेवटच्या टप्प्यात आहोत म्हणून या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगतोय. सो तुम्हाला गायडन्स फार महत्वाचं आहे. नेक्स्ट. सो पुन्हा ह्या स्क्रीनचा अर्थ एवढाच आहे की ही टेक्नॉलॉजी जी आहे, ही टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॅडमार्क हे सदैव तुम्हाला बांधील राहील. साधारणतः स्कीममध्ये 8,000 रुपये अशी तुम्हाला अमाऊंट दिसते. तर त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आज मिळाल्या आहेत ना, इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गायडन्स टू यू. हे गायडन्स जर आम्हाला एक कमर्शियल प्लॅटफॉर्मवरती द्यायचं असेल तर आम्ही त्याचे चार्जेस एवढे घेतोय. याच ठिकाणी एवढं तुम्हाला सांगायचं आहे. पण दिस प्लॅटफॉर्म इज ऍब्सोल्युटली फ्री. इथून पुढे येणाऱ्या सगळ्या सिरीज ह्या अगदी ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपली पण काहीतरी बांधिलकी आहे. आणि जसं भांगे सरांनी सांगितलं, हरिदास साहेबांनी सांगितलं की मी ITI क्षेत्रातून आलेलो आहे, ITI मधनं. त्यामुळे आय एम व्हेरी पॅशनेट. खूप पॅशन आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ज्याची नीड आहे, ज्याची गरज आहे, त्याला विविध पद्धतीने आपण मार्गदर्शन करतो आणि सपोर्ट करतो आणि त्यांना ते बुस्टिंग करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ओव्हरऑल कॅडमॅक्स हा सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. या ठिकाणी सांगायचंय. सो पुन्हा एकदा मी ह्या वेबिनारला उपस्थित सगळे विद्यार्थी मित्रांना धन्यवाद देतो, शिक्षकांना धन्यवाद देतो, प्रिन्सिपलांना धन्यवाद देतो, हरिदास साहेबांचे धन्यवाद की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला, गावित साहेबांचे धन्यवाद, रेड्डी साहेबांचे विशेष धन्यवाद की त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे. आणि कॅडमॅक्स ह्या त्यांच्या आम्हाला दिलेल्या संधीबद्दल अक्षरशः ऋणी असणार आहे आणि रिस्पॉन्सिबल सुद्धा असणार आहे की भविष्यात आमची कोणत्याही प्रकारे ह्या टेक्नॉलॉजी रिलेटेड जर मदत लागली तर आम्ही सदैव या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी अनाऊन्स करतो की हे ट्रेनिंग सेंटर सध्या पंढरपूर ITI मध्ये, पिंपरी चिंचवड ITI मध्ये आणि नाशिकला वुमेन्स ITI मध्ये भविष्यात तुम्हाला ह्या पॅन्डेमिक पिरियड जेव्हा जाणार, कोरोनाचा पिरियड, तेव्हा हळूहळू तुमच्यापर्यंत हे सगळे मेसेजेस पोहोचतील आणि तुम्हाला या ठिकाणी कॅडमॅक्सच्या माध्यमातनं, संस्थेच्या माध्यमातनं अतिशय कमी रिझनेबल ह्याच्यामध्ये तुम्हाला हे ट्रेनिंग घेता येणार आहे. बाहेर या ट्रेनिंगची कॉस्ट लाखो रुपयाने घेतात. त्यामुळे मी पुन्हा विनंती करेन, गावित साहेबांनी तुम्हाला ऑलरेडी अश्युअर केलेलं आहे, प्रिन्सिपल सर तुम्हाला आता मार्गदर्शन करतील, तर तुम्ही ह्या संधीचा अगदी ह्याच्यामध्ये संधीचं सोनं करा असं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि आज 1.5 तास झाले तुम्ही माझं मार्गदर्शन ऐकताय आणि निश्चित मला एक अपेक्षा फक्त एवढी आहे की तुमचं फीडबॅक अपेक्षित आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आणि मेलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला काही याच्या रिलेटेड जर क्वेरी असेल तर तुम्ही आम्हाला कृपया करून ती क्वेरीज पाठवा. मी स्वतः महेश साळके 1 to 1 कॉल करून तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन देईन, गायडन्स करेन, मार्गदर्शन करेन. आता मी हे सगळं पुढील प्रास्ताविक जे आहे ते आपले पंढरपूर, सांगोला आणि कुरुडवाडी या तिन्ही संस्थेचे प्राचार्य जे आहेत, ज्यांनी ह्या पूर्ण इव्हेंटसाठी मागच्या पूर्ण हप्त्यामध्ये खूप परिश्रम घेतलेत, खूप वेळ दिलेला आहे, तर मी त्यांना साहेबांना विनंती करतो की साहेब कृपया तुम्ही तुमचं मार्गदर्शन मुलांना करावं साहेब. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आवाज येतोय सर माझा? या सर. आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पंढरपूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगोला व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्डवाडी तसेच कॅडमॅक्स सोल्युशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागातील औप्र संस्थांच्या प्रशिक्षणार्थी व निदेशकांसाठी CNC कॅडकॅम या आधुनिक तंत्राची ओळख होऊन त्याची सखोल माहिती घेण्यासाठी वेबिनार आयोजित करण्यात आलेलं होतं. या वेबिनारमध्ये श्री महेश चाळके सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे.
सीएनसी, व्हीएमसी, त्याचे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन, उदाहरणार्थ इंजिनिअरिंगमध्ये कसे आहेत, ॲग्रिकल्चरमध्ये कसे आहेत, फार्मास्युटिकलमध्ये कसे आहेत, नॉन इंजिनिअरिंगमध्ये ऍप्लिकेशन्स कसे आहेत, हे आपल्याला यापूर्वी बऱ्यापैकी माहीत नसावं. उदाहरणार्थ मलाही माहित नव्हतं एम्ब्रॉयडरीमध्ये सुद्धा आपण सीएनसीच्या माध्यमातून एम्ब्रॉयडरी करू शकतो, हे मी पहिल्यांदा पाहिलं. हे अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सीएनसी मधील करिअर या देशामध्ये किंवा परदेशामध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्याच्यामध्ये उपलब्ध असलेल्या संधी या विषयावर अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. तसेच या अनुषंगाने मी असं सांगू इच्छितो की आपण आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या तसंच आयएमसीच्या मार्गदर्शनानुसार लवकरच आपण सीएनसी व्हीएमसी प्रशिक्षण चालू करण्याचं आपलं नियोजित आहे. तर ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. आता रेड्डी साहेब पण बोलले की या पॅन्डेमिक मध्ये तुमच्याकडे ऍडिशनल क्वालिफिकेशन असणं महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण त्या पद्धतीने प्रयत्न नक्कीच करणार आहोत. मी रेड्डी साहेबांना सांगू इच्छितो की साहेब आम्ही नक्कीच त्या पद्धतीने प्रयत्न करू. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आयोजित करण्यासाठी पुणे विभागाचे सहसंचालक सन्माननीय श्री अनिल गावित साहेब यांनी जी तात्काळ परवानगी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे खूप आभार मानतो. तसेच त्यांनी या कार्यक्रमासाठी त्यांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. त्याचबरोबर औप्र संस्था सांगोला येथील आयएमसी चेअरमन माजी सहकार मंत्री तसंच विद्यमान आमदार माननीय श्री सुभाष बापू देशमुख यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच औप्र संस्था पंढरपूर येथील आयएमसी चेअरमन माननीय श्री राम रेड्डी साहेब यांनी त्यांच्या व्यस्त कामातून वेळ देऊन प्रशिक्षणार्थ्यांना जे मोलाचं मार्गदर्शन केलंय त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत आमचे प्रशिक्षणार्थी नक्कीच त्या पद्धतीने मार्गक्रमण करतील, त्यात शंका नाही. तसेच औप्र संस्था कुर्डवाडी येथील आयएमसी चेअरमन माननीय श्री सिद्धाराम चिट्टे साहेब यांनी देखील या उपक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केलं व शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच या विभागातील प्रादेशिक कार्यालयातील सर्व मान्यवर अधिकारी, सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सर्व सन्माननीय प्राचार्य व सर्व सन्माननीय निदेशक यांनी जी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच हे वेबिनार ज्यांच्यासाठी आयोजित केला आहे तो म्हणजे आमचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा केंद्रबिंदू की जो आमचा प्रशिक्षणार्थी आहे, तर ते मोठ्या प्रमाणे या संख्येला उपस्थिती त्यांनी दर्शवली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर या वेबिनारसाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले ते श्री विजय भांगे सर, कोपा निदेशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहोळ यांचे मी विशेष आभार मानतो. हे वेबिनार आयोजनाबद्दल सकारात्मक प्रतिसाद देऊन अत्यंत नेटक्या पद्धतीने आयोजन केले त्याबद्दल कॅडमॅक सोल्युशनचे श्री कबीर पाटील सर, श्री महेश चाळके सर यांच्या टीमचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली आणि हा कार्यक्रम नियोजन किंवा या कार्यक्रमाचं सांगता करण्यासाठी जे खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम आयोजन झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. सर एकच मिनिट फक्त. हा बोला सर. गावित सरांचा लास्ट टाइम आवाज थोडा ब्रेक झाला होता, तुम्ही सरांना रिक्वेस्ट करेल जर चालेल परत सर कंटिन्यू करू शकत असले तर. चालेल सर. गावित साहेबांना विनंती आहे साहेब आपण आपलं मार्गदर्शन थोडा वेळ करावं. मार्गदर्शन स्टार्टिंगला झालं होतं तरी पण म्हणजे आय एम हॅपी, म्हणजे आपला आज आयटीचा विद्यार्थी कॅडमॅक सोल्युशनचा टेक्निकल ऍडवायझर आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि असे रोल मॉडेलच देशाच्या प्रगतीमध्ये कसं पुढे जातात याच्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विद्यार्थ्यांना हेच आहे की बघा आयटीचा विद्यार्थी आज ज्या पद्धतीने पुढे गेलेला आहे त्या पद्धतीने तुम्हीही पुढे येऊ शकता. तुमच्या मागे गव्हर्नमेंट उभे आहे त्याच्यात. आणि तसेच याच्यामध्ये आपल्याला मुलींचं पार्टिसिपेशन पण वाढवायचं आहे, कारण स्ट्राईव्ह मध्ये आता जे त्यांनी छानपणे उदाहरण दिलं की आपण एम्ब्रॉयडरी मध्ये हे करतो, तर त्या पद्धतीने सीएनसीचा वापर करून म्हणजे टेक्सटाईल आणि याच्या एम्ब्रॉयडरी सेक्टरमध्ये याच्यामध्ये पण आपण पुढे जाऊ शकतो. तर हे आमच्यासाठी पण नवीन होते ही गोष्ट. तर याच्यामध्ये पण मुलींचं पार्टिसिपेशन वाढवून मुलींच्या बॅचेस काढण्याचं पण टार्गेट आम्ही स्ट्राईव्ह मध्ये कम्प्लीट करू. याच्यामध्ये आपली हेल्प आम्हाला कायम लागणार आहे. याच्यामध्ये आपण मिशन मोड मध्ये प्रत्येक आयटीआय मध्ये जे काय सीएनसी इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे
ते पहिले कार्यान्वित करून तिथं आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांना सीएनसी फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून देण्याचा मानस आहे. त्याच पद्धतीने कोर्स कम्प्लीट झाल्यावर आमचे जे काही इंडस्ट्री चेअरमन आहेत, इंडस्ट्री चेअरमन यांच्या सहाय्याने तसेच कॅडकॅम सोल्युशन यांच्या प्लेसमेंटच्या सहाय्याने आपण मुलांना प्लेसमेंट ॲज वेल ॲज त्यांना जर त्यांचं छोटंसं युनिट चालू करायचं असेल तर ते युनिट चालू करण्यासाठी पण पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या शासनाच्या मार्फत आपण करूया. ह्या शुभेच्छा देऊन मी विद्यार्थी जे विद्यार्थी आज जॉईन आहे फेसबुक यांना आवाहन करतो की यांनी ही जी काही संधी उपलब्ध करून दिलेली आहे शासनाने या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि पॅन्डेमिकमध्ये ऑनलाईन माध्यमातून आणि पॅन्डेमिक संपल्यानंतर आमच्या आयटीच्या माध्यमातून तुम्हाला हे ट्रेनिंग कोर्स इमिडिएटली उपलब्ध करून दिले जातील. थँक्यू महेश वाळके सरांचं परत एकदा म्हणजे अभिनंदन खरं आयटीआयचा विद्यार्थी आज एवढी मोठी भरारी घेतोय ते फार आमच्यासाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे बेसिकली. थँक्यू साहेब, धन्यवाद. पुणे विभागाचे सहसंचालक माननीय श्री अनिल गावित साहेब यांनी जे खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सहकार्याचं जे एक पाठिंबा किंवा एक हात आमच्या दर्शवला आहे ते खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या पद्धतीने आम्ही नक्कीच मार्गदर्शन करू असं मी साहेबांना विश्वास देतो. आणि या ठिकाणी त्यांनी जो वेळ दिला त्यांचा त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू नमस्कार. थँक्यू.